हिप्नॉटिझम म्हणजे काय तर सगळ्यात सोप्या पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या मनावर राज्य करणार. मनाची ताकद, आपल्या अंतर्मनाची ताकद ही प्रचंड आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तिचा फक्त वापर होत नाहीये. तो वापर कसा करायचा या पॉडकास्टमध्ये आपण या सगळ्या गोष्टी रिव्हील करणार आहोत. तुम्ही आता मनाचा उल्लेख केला 2-3 वेळा आणि आपण ज्यावेळेस मनाविषयी बोलतो तर मन कुठलं असं फिजिकल ऑर्गन नाहीये किंवा एक बॉडी पार्ट नाहीये. तर मन म्हणजे नेमकं काय? जर्मनी, UK अशा देशांमध्ये इतकं हे प्रगत आहे की डेंटिस्ट त्यांचा असेल तर डेंटिस्ट ज्यावेळेस त्यांना सर्टिफिकेशन होतं तेव्हा त्यांना हिप्नॉसिस हे गरजेचं आहे, हे यावंच लागतं. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान याचा सार म्हणजे आपलं हे हिप्नॉसिस आहे. एखादा साप चावल्यावर माणूस मरतो, पण पोस्टमार्टममध्ये कळतं की ह्याला जो साप चावला हा बिनविषारी होता, मग हा मेला कसं? भीतीने. म्हणजे 80% लोक बिनविषारी साप चावून मरतात कारण त्याने लगेच विचार करायला सुरुवात केली, मी आता मरणार, माझ्या शरीरात विष झालंय. म्हणजे मग ह्याला मारलं कोणी? जर ह्याचं मन तुम्हाला, जर आपलं मन जर मारू शकतं तर ते तुम्हाला जिवंतही ठेवू शकतं. बऱ्याचदा आपण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जातो, मोठमोठ्या स्कूलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये जातो, तिथे जिन्यामध्ये एक बोर्ड असतो, इथे थुंकू नये. आता नाही शब्द आला, तिथेच रंगरंगोटी असते, हे तर मान्य आहे. हो. हिप्नॉटिझम मध्ये तसं नाही. तुम्ही एकदा आल्यानंतर तुमचा एक प्रॉब्लेम जाण्यासाठी असतो, पण हजारो गोष्टी तुम्हाला मिळणाऱ्या असतात. तर काय? एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आनंद, उत्साह, हजरजबाबीपणा, तडजोड करण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी परमनंटली तुमच्यामध्ये बदल होणार असतील तर मग हे शास्त्र मला सांगा कुणाला नको आहे? कारण चुकीचं काही करताच येत नाही हिप्नॉटिझममध्ये. जर कोणी केलं तर मी स्वतः G24 तासला 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. हे 9-10 वर्षापूर्वी जाहीर केलं आहे. आजही कोणी माझ्याकडे घ्यायला आलेलं नाही. कारण या गोष्टी अशा आहेत की त्याचा शेवटी मनावरच परिणाम होतो. म्हणजे तुम्ही जर लोकांना सांगताय, कोणतीही गोष्ट सांगताय, तर त्या गोष्टीचा तुमच्या मनावरच परिणाम, आणि जेव्हा तो मनावर परिणाम होतो त्याच्यातून त्याच्या समजुती तयार होत असतात आणि ह्या समजुती माणसाला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. आपण जे काय पाहिलं ते आपण काय झालं ते आपण ठरवायचं. म्हणजे नार्कोटिक्स आणि हिप्नॉसिस ही तीच अवस्था आहे. फक्त हिप्नॉसिसमध्ये बराच काळ ठेवता येतं. पण समोरच्या व्यक्तीची इच्छा असणं गरजेचं आहे. तुला सगळं आहे त्याच्याकडे. प्रेझेंटेशन स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, लिडरशिप आहे, पण तू 7.5 वर्ष शांत राहतोय. अशा लाखो केसेस मी पाहिलेल्या आहेत. अशी लोक अडकलेली आहेत त्या मान्यतांमध्ये. चमत्कार हा नसतोच, हे संत तुकाराम. तरीही आपण तेच करतोय. जिथे चमत्कार आहे तिथेच पळतो. अजूनही असे फरशीवाले बाबा, टोमॅटोवाले बाबा, हे जे काय रस पितो आपण जातो तर तिथे काय ह्याच गोष्टी. शेवटी नंतर समजतं की त्या पाण्यामध्ये स्टेरॉइड होतं. म्हणजे कुठेतरी सायन्सच आहे ना. फक्त तुम्ही ते मोकळं करा. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्यासोबत राजेश वाळके सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास गेल्या 25 वर्षापासून सर हिप्नोथेरपी प्रॅक्टिस करत आहेत. आजवर सरांनी 1 लाखपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात हिप्नोथेरपी वापरून परिवर्तन घडवले आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय, हिप्नोथेरपीबद्दल मिथ्स आणि फॅक्ट्स जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. राजेश सर, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस, जसं मी बोललो की आज हिप्नोथेरपीवर आपण पॉडकास्ट करणार आहोत आणि गेले 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात आणि 1 लाख लोकांच्या आयुष्यात तुम्ही परिवर्तन घडवलं आहे. तर ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे 25 वर्ष एकाच क्षेत्रात काम करणं आणि त्यात मास्टरी मिळवणं, ह्याला फार डेडिकेशन लागतं आणि ते तुम्ही आज यशस्वीरित्या 25 वर्ष या फील्डमध्ये आहात. तर सर्वप्रथम आम्हाला हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय किंवा हिप्नोसिस हा जो प्रकार आहे तो आम्हाला सोप्या भाषेत समजून सांगा. पहिल्यांदा तुमचं या पॉडकास्टमध्ये तुमचंही स्वागत. आणि आपल्या प्रेक्षकांना जे काही मिथ्स आहेत किंवा हिप्नॉटिझम ही काळाची गरज आहे हे समजणं पहिल्यांदा गरजेचं आहे. हिप्नॉटिझम म्हणजे काय तर सगळ्यात सोप्या पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या मनावर राज्य करणार. ओके. आता बऱ्याचदा आपली बघा अशी एक काहीतरी सवय लागली आहे. समजा एखादा आपण एका व्यक्तीनेच कुत्र्याचं पिल्लू खरेदी केलं. आता ते कुत्र्याचं पिल्लू जिथून खरेदी करतो तो मालक झाला की कुत्रा मालक झाला की घेणारा मालक झाला? मालक कोण सांगा तुम्ही? घेणारा मालक झाला. घेणारा मालक झाला. पण घरी गेल्यानंतर त्या कुत्र्याला
आंघोळ घातली जाते, त्याला शिशू काढलं जातं, त्याला झोपवलं जातं, त्याला खायला प्यायला घाला, त्याला फिरायला घेऊन जा. हो. मग आता मालक कोण झाला? जो हे सगळं करून घेतो किंवा करतो ते कुत्रा. आता कुत्रा मालक झाला, करून घेतोय, हा. राईट. मग जर कुत्रा जर मालक झाला, पण मालक कोणी असलं पाहिजे होतं? घेणारा. आपलंही कुठंतरी तसंच झालंय की आपण आपल्याला जे वाटतं त्याच गोष्टी आपण करत राहतो. म्हणजे आपलं जे मन सांगतं ते आपण ऐकत राहतो. बऱ्याचदा बुद्धीचा सुद्धा वापर केला पाहिजे, कारण सगळ्यांना माहिती आहे की या जगामध्ये, वर्ल्डमध्ये कोणाला सांगण्याची गरज नाही की सकाळी लवकर उठणं, तुमचे नित्यनियम पाळणं, व्यायाम करणं, एक्सरसाइज करणं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण होत नाही का? कारण मन तुमचं सांगत असतं. मन तुमचा सकाळी जो अलाराम असतो तो स्नूज करत असतो. म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत, मन, आता हे मन, याच्यावर पुन्हा एकदा मी सांगेल की अजून सोप्या भाषेत सांगेल की ज्या मानवी मनाचे आपण गुलाम आहोत त्याची मालक बनण्याची कला म्हणजे आपलं संमोहनशास्त्र. जसं की 1947ला भारत स्वातंत्र्य झाला तरी आपण या मनाच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेलो नाहीये. तर या मनावर आज आपण सखोल बोलणार आहोत आणि अशा काही गोष्टी आपण आज रिव्हील करणार आहोत की आजपर्यंत म्हणजे हे आपल्याला माहितीच नाहीये. म्हणजे मन म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. हा, तर मन किती सक्षम आहे. म्हणजे कॅन्सर सारखे आजार मनाच्या सहाय्याने किती सहज बरे होऊ शकतात आणि झालेले आहेत. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर यू कॅन हील युअर लाईफ. लुई ही जी रायटर आहे, तर तिचं पुस्तक वाचलं, कोणत्या विचाराने कोणता आजार होतो आणि कोणत्या विचाराने तो आजार घालवला जातो. म्हणजे गोळ्या ह्या आपल्याला स्टेबल करतात, पण बरं करतं ते आपलं मन. म्हणजे मनाची ताकद, आपल्या अंतर्मनाची ताकद ही प्रचंड आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तिचा फक्त वापर होत नाहीये. तो वापर कसा करायचा या पॉडकास्टमध्ये आपण या सगळ्या गोष्टी रिव्हील करणार आहोत. तुम्ही आता मनाचा उल्लेख केला 2-3 वेळा, आणि आपण ज्यावेळेस मनाविषयी बोलतो तर मन कुठलं असं फिजिकल ऑर्गन नाहीये किंवा एक बॉडी पार्ट नाहीये. तर मन म्हणजे नेमकं काय? तेच सांगतो की मन हे ऑर्गन नाहीये, नक्कीच नाहीये. हा, पण मन जिथे बघा, आता जिथे जिथे आपण विचार करू शकतो. आता तुम्ही जर घरचा विचार केला तर तुमचं आता मन घरी आहे. म्हणजे नक्की मन हा, पण बऱ्याचदा आपल्याला हे मन म्हणजे अख्ख्या बॉडीमध्ये कुठे सापडणार नाही. म्हणजे जसं की मेंदूचा आपल्याला फोटो काढला जातो किंवा त्याला कापलं जातं, ऑपरेशन केले जातात, सगळं केलं, त्याचं स्मेल केला जातो, स्पर्श केला जातो. हा, तसं मनाचं नाहीये. मन हे सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आपण जसं जन्माला आलो त्या परमेश्वराने आपल्या बॉडी बरोबर एक सॉफ्टवेअर दिलेलं आहे आणि ते सॉफ्टवेअर म्हणजेच आपलं मन आहे. आता मन म्हणजे काय, अजून खोलात जायचं असेल तर साधारण मन याची व्याख्या बऱ्याचशा तज्ज्ञांनी केलेली आहे. तर काही तज्ज्ञ म्हणतात तुमचं बाह्य मनापेक्षा अंतर्मन हे 95 पटीने श्रेष्ठ आहे. काही तज्ज्ञ म्हणतात 9 पट मोठं आहे. काही तज्ज्ञ म्हणतात 100 पट मोठं आहे. काही म्हणतात अनंत, समुद्राची एक लहर म्हणजे बाह्य मन, अनंत असंख्य लहरी म्हणजेच अंतर्मन. म्हणजे ह्या अंतर्मनावर, ह्या बाह्य मनावर इतक्या लोकांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत. हजारो लोक, लाखो लोकांनी, करोडो लोक त्याचा फायदा घेत आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हिप्नोसिस हे जर्मनीसारख्या याच्यामध्ये, म्हणजे देशामध्ये, जर्मनी, UK अशा देशांमध्ये इतकं हे प्रगत आहे की डेंटिस्ट त्यांचा असेल तर डेंटिस्ट ज्यावेळेस त्यांना सर्टिफिकेशन होतं तेव्हा त्यांना हिप्नोसिस हे गरजेचं आहे, यावंच लागतं. कारण बऱ्याचदा विदाऊट केमिकल अनेस्थिया हिप्नॉटिझमने दिला जातो आणि हे फार कमी लोकांना माहिती. विदाऊट केमिकल आणि हे अगदी सहज आहे. म्हणजे कोणीही करू शकतं. हा, फक्त शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला ही सगळी माहिती, खोल गाढ अभ्यास असणं गरजेचं आहे. ओके. आणि अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड, बरोबर? बरोबर. असं आहे. म्हणजे मी तर बरेचदा ऐकले की सबकॉन्शियस माइंड हे जास्त करून आपल्या आयुष्यातले निर्णय घेतं. समजा एखादी गाडी आपण ड्राईव्ह करतोय, पुढची गाडी थांबली तर ब्रेक मारायचं डिसिजन हे आपलं सबकॉन्शियस माइंड घेतं. त्यामुळे मोस्ट ऑफ डिसिजन्स आपल्या आयुष्यात सबकॉन्शियस माइंडच घेत असतो. तर सबकॉन्शियस माइंड विषयी आम्हाला अजून सांगा. म्हणजे हिप्नोसिसचा आणि सबकॉन्शियस माइंडचा काही संबंध आहे का, किंवा ते कसं प्रोग्राम केलं जातं? मी मगाशीच सांगितलं की आपल्या मनावरच काम आहे. जसं की नाणं एक असतं त्याला 2 बाजू असतात, तसंच मन एक आहे त्याला 2 बाजू आहेत. एक बाह्य मन, एक अंतर्मन.
बाह्यमन हे विचार करू शकतं, चांगलं काय, वाईट हो. काय, फायद्याचं काय, नुकसानाचं काय, काय घ्यायचं, काय सोडून द्यायचं. फ्रॅक्चर ऑफ सेकंडमध्ये बाह्यमन मोठे मोठे निर्णय घेऊ शकतं. जसं की आता कळत न कळत तुमचे जे काही क्वेश्चन येत आहेत हे बाह्यमनातून येत आहेत आणि लगेच तुम्ही निर्णय घेताय त्या क्वेश्चनवर आणि लगेच मला बोलताय, हे बाह्यमन. आपण जोपर्यंत जागे असतो तोपर्यंत बाह्यमन जागा असतं. बाह्य जगाशी प्रत्येक वेळी आपल्या बाह्यमनाचा संबंध येत असतो. आता हे झाले बाह्यमनाचे नियम, ते विचार करू शकतं. हा पण अंतर्मनाला विचार करता येत नाही. कारण अंतर्मन बघा, पहा, आता तुमच्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, जे काही काम करताय, डायजेशन चालू आहे, किडनी फंक्शन चालू आहे, रक्तवाहिन्या चालू आहे, हे कुणाच्या कंट्रोलमध्ये? हे आपल्या अंतर्मनाच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि अंतर्मन एखादी गोष्ट रिपीटेडली ज्यावेळेस कॉन्शियसली होते तेव्हा ती गोष्ट डायरेक्ट तुमच्या अंतर्मनात जाते आणि एकदा का त्या अंतर्मनात गेली की जसंच्या तसं घडायला लागतं. एवढी प्रचंड शक्ती आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे. आता हे अंतर्मन, मी जसं सांगितलं की एखादी गोष्ट रिपीट होणं. आता रिपीट होणं म्हणजे काय? जसं मगाशी तुम्ही बोलता बोलता तुम्हीच सांगितलं खूप म्हणजे की जसं की आपण गाडी चालवतो, पण पहिल्यांदा ज्या दिवशी आपण गाडी चालवली आयुष्यामध्ये, समजा टू व्हीलर चालवली असेल, फोर व्हीलर चालवली असेल, तर त्या दिवशी तुम्ही पहा की कॉन्शियसली सगळं करत होता, बाह्यमनाचा वापर करत होता तुम्ही. पहिल्या दिवशी तुम्ही तसंच गाडी शिकला, दुसऱ्या दिवशी पण तसंच शिकला. बऱ्याचदा ते रिपिटेशन झालं. रिपिटेशन झाल्यानंतर आता पहा, आता तुम्ही जर गाडी चालवली तर आता काय होतंय की आता आपण ओव्हरटेक पण करतोय, मागच्याशी पण बोलतोय आणि हातपाय आपोआप हलताय. म्हणजे आता चालवतंय आपलं हे अंतर्मन गाडी चालवतंय. हा, पण अंतर्मनाला व्यवस्थित प्रोग्रामिंग करण्यासाठी बाह्यमन सुद्धा तितकंच जबाबदार आहे. म्हणजे आता जर कोणी विचारलं किंवा तुम्ही जरी विचारलं की बाह्यमन योग्य का अंतर्मन, कारण अंतर्मनाची ताकद ही तर 9 पट किंवा 95 पटीने जास्त आहे असं जर मी म्हणतोय, तर बाह्यमन सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण बाह्यमनातून विचार करण्याची जी कॅपॅसिटी आहे, चांगलं काय, वाईट काय, फायद्याचं काय, नुकसानाचं काय, जे काही ती सूचना आपल्या अंतर्मनात न जाण्यासाठी एक फिल्टर आहे आणि त्या फिल्टरलाच आपण क्रिटिक माइंड म्हणतो किंवा त्याला आपण म्हणजे एक चाळणी म्हणूयात साध्या भाषेमध्ये, की ते विचार चाळून आत गेले पाहिजेत. हे जाण्यासाठी बाह्यमनाला सुद्धा ट्रेंड करणं गरजेचं आहे. तर बाह्यमनाला जर आपण ट्रेंड केलं, म्हणजे आता बाह्यमनाला ट्रेंड करणं म्हणजे काय, कळत न कळत ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. जगातलं सगळं अध्यात्म हे कशावर काम करतंय पहा, तर मनावरच काम करतंय. कुठेतरी ती शांतता त्यांच्या आयुष्यात किंवा जे काही त्यांचं धकाधकीचं आयुष्य आहे, धावपळीचं आयुष्य आहे, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी ती शांतता येणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस मग नामजप करा, हे करा, ते करा, ह्या ज्या काही गोष्टी येतात, ह्या म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान याचा सार म्हणजे आपलं हे हिप्नॉसिस आहे. आता हिप्नॉसिस बऱ्याचसा बघा, कारण हे ना मी सांगतो तसं फार कमी लोकांना हे ज्ञान आहे की ह्या धर्तीवरचा जर देव म्हटलं, ह्या धर्तीवरचा देव म्हटलं तर तो डॉक्टर आहे, बरोबर. आणि या धर्तीवरचं अमृत जर असेल तर ते हिप्नॉसिस आहे. कारण कोणतेही शस्त्रक्रिया होते त्यावेळेस मनाची आणि शरीराची ताकद ही महत्वाची असते. मन जर खंबीर असेल तर बघा, कोमातून सुद्धा माणसं बाहेर आलेली आहेत. कारण त्यांना विचारल्यानंतर ते सांगतात की नाही, मला जिवंत राहायचं होतं, मला हे करायचंय, माझ्या ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत. मी म्हणजे तो न घाबरणारा असतो, त्याच्या मनात भीती नसते. आणि ज्या लोकांच्या मनात भीती असते ते सगळं आपण कोरोनामध्ये पाहिलंच, की जसं की कोरोनामध्ये ज्यांना बेड भेटले तेवढीच लोक गेलेत, ज्यांना बेड भेटले नाही, जे घरी राहिलेत, त्यातला एक माणूस दाखवा की तो मेलाय म्हणून. जिथे जिथे म्हणजे हे कशामुळे झालं की मनाची भीती. आता ही मनाची भीती कशी तयार होते, आता मी जर तुम्हाला सांगितलं की शुभमजी तुम्ही आता मरणार 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 मरणार, मी 1 तास बोललो तर मराल का? मरणार तुम्ही? नाही मरणार. प्रोग्रामिंग होईल माइंडचं. हा, पण होईल, पण मरणार का तुम्ही? नाही मरणार. हा, पण तुम्ही मरू शकता. त्याच्याबरोबर इमोशन्स असतील तर. आता हे इमोशन्स कुठे असतात? आपल्या अंतर्मनामध्ये असतात. जसं की एखादा साप चावल्यावर माणूस मरतो, पण पोस्टमार्टम मध्ये कळतं की ह्याला जो साप चावला हा बिनविषारी होता, मग हा मेला कसं? भीतीने. हा, म्हणजे 80% लोक बिनविषारी साप चावून मरतात, कारण त्याने लगेच विचार करायला सुरुवात केला, मी आता मरणार मरणार मरणार, माझ्या शरीरात विष झालाय. म्हणजे मग ह्याला मारलं कोणी? जर ह्याचं मन
तुम्हाला जर आपलं मन जर मारू शकतं तर ते तुम्हाला जिवंतही ठेवू शकतं. म्हणजे इथे मनाचा कारभार चालू होतो. जिथे जिथे आपल्या मनाचा वापर होतो तिथे तिथे हिप्नॉसिसचा वापर होतो. अशा प्रचंड म्हणजे लाखो लोक ज्यावेळेस आपल्या क्लिनिकमध्ये येतात आणि पूर्णपणे विदाऊट औषधं मेडिसिन बरे होतात. ते पण 10-10, 20-20, 25-25, 30-30 वर्षाची औषधं घेणारी लोक सुद्धा लगेच याच्यातून बाहेर पडतात. तर अशा प्रचंड केसेस आहेत आणि जवळपास 97-98% लोक अगदी सहज अशा कोणत्याही मानसिक ताणांमधून आजारामधून सहज बाहेर पडू शकतात. OCD सारखा आजार त्याही आपल्याकडे केसेस आहेत. स्किझोफ्रेनियासारखे संशयी स्वभाव, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स, मेमरीचे प्रॉब्लेम्स किंवा मोबाईल ॲडिक्शन, बऱ्याचशा गोष्टी आहेत. बिझनेसमध्ये कुणाला लॉस जे काय आहे, तर ह्या लोकांना अगदी सहज पण मी कधी बाहेर काढू शकतो? पहिल्यांदा मी स्वतःवर काम केलं पाहिजे. 25 वर्ष मी स्वतःवर काम केलं. आता मी नेमकं स्वतःवर काम काय केलं? कारण प्रत्येक गोष्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, की मला ज्यावेळेस माझा बिझनेस चालू होता आणि कन्स्ट्रक्शनमध्ये होता. ॲक्च्युअली मी सिव्हिल इंजिनियर आहे. नंतर मी या क्षेत्रामध्ये आलो कारण हे आवडतं क्षेत्र होतं. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या बऱ्याचशा कन्स्ट्रक्शनच्या साईट्स चालू होत्या आणि त्यावेळेस काही लोन्स वगैरे घेतली. मला स्ट्रेस वाढला होता आणि तो स्ट्रेस इतका वाढत गेला की एक दिवशी असंच गाडी चालवता माझ्या छातीत दुखायला लागला. मी गाडी साईडला घेतली, एक हॉस्पिटल पाहून चेकअप केलं. सगळं चेकअप झालं. ECG काढले, 2D इको काढलं, सगळं म्हणजे एन्जिओग्राफी झाली. पण घरी माहीत नव्हतं. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करणं गरजेचं आहे. 85% ब्लॉकेज आहेत. तर मी आत्तापर्यंत त्याच्याही आधी मी कॅन्सरसारख्या रोगावर मी काम केलं होतं. बऱ्याचशा पण स्वतःवर करणं अवघड होतं. तर त्यावेळेस मी तिथून बाहेर आलो. म्हटलं आता मला घरच्यांना सांगतो आणि मी संध्याकाळी किंवा उद्या मी ॲडमिट होतो. तर ठीक आहे म्हणले, पण आजच्या आज तुम्ही ॲडमिट व्हा, नाहीतर मग काही होऊ शकतं. साधारणतः कधीची गोष्ट आहे ही साधारण एक 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्या आधीपासून तुम्ही हिप्नोथेरपी प्रॅक्टिस करत होता? हिप्नोथेरपीची प्रॅक्टिस चालू होते. आणि जेव्हा मी स्वतःवर मी काम केलं, साधारण 5, 6, 7, 8 महिने मी काम केलं. नंतर मलाच आतून काम केलं म्हणजे काय केलं, की कळत नकळत मी सेल्फ हिप्नोसिस केलं. अंतर्मनामध्ये त्या सूचना तशा प्रोग्राम केल्या, की मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, बस. असं ज्यावेळेस मी प्रोग्राम केला आणि त्यानंतर काही प्राणायाम होते ते माहीत होते ते केले किंवा माझा आहारावर मी कंट्रोल आणला. तर ह्या सगळ्या गोष्टी साधारण 8 महिन्यांनी पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये गेलो. पुन्हा रिपोर्ट काढले तर सगळे रिपोर्ट नॉर्मल होते आणि तेव्हा आम्ही ठरवलं की ही जगाला म्हणजे प्रत्येकाला याची गरज आहे आणि ती जगापर्यंत पोहोचवणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी सर्जरी किंवा काही ट्रीटमेंट सांगितली असेल तर ट्रीटमेंट तुम्ही केली नाही केली म्हणजे आणि 6-7 महिने ही हिप्नोथेरपी प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर रिपोर्ट्स नॉर्मल आले? रिपोर्ट्स नॉर्मल आले. ओके. आणि आतापर्यंतच्या पॉडकास्टमधून मला एक गोष्ट समजली सर, की हिप्नोथेरपीमध्ये आपण मनावर काम करतो. तर कशा पद्धतीने किंवा ह्याची प्रोसेस काय आहे हिप्नोथेरपीची ते आम्हाला सांगा. आता हिप्नोथेरपीची प्रोसेस म्हणजे नेमकं तुम्हाला काय की क्लिनिकमधलं हिप्नोसिस आम्ही काय करतो ते ऐकायचं आहे किंवा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये कसे चेंजेस आणतो ते विचारायचं? नेमकं काय विचार? दोन्ही विषय आपण बोलूयात. तर सर्वप्रथम आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जसे चेंजेस बोललात तर त्याविषयी बोलूयात. नंतर मग आपण क्लिनिक विषयी बोलूयात. आता मगाशी सांगितलं की कॉन्शियसली आपण जे विचार करत असतो कळत नकळत सहज ते आपल्या अंतर्मनात जात असतात आणि अंतर्मनात गेलं की आता आपण कळत नकळत पहा निगेटिव्ह गोष्ट जास्त लवकर करतो आपण. म्हणजे जसं की आपल्या पुण्यामध्ये असे काही बोर्ड आहेत, इथे कचरा टाकू नये. आता नाही शब्द हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. लोक कचरा कुठे टाकतात? तिथेच टाकतात. इथे वाहने उभे करू नये, लोक कुठे टाकतात? तिथेच टाकतात. आता मला सांगा, एखाद्याच्या विचाराने एका विचाराने दुसऱ्या लोकांचे परिवर्तन होतील का? फक्त एका विचाराने असं होऊ शकतं का? नाही होणार, अवघड आहे. पण आता बघा, तुमच्या बाह्यमनाने एक निर्णय घेतला, नाही होऊ शकत. आता बऱ्याचदा आपण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जातो, मोठमोठ्या स्कूलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे जिन्यामध्ये एक बोर्ड असतो, इथे थुंकू नये. आता नाही शब्द आला, तिथेच रंगरंगोटी असते, हे तर मान्य आहे. मग बऱ्याचदा ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती काय करतो, त्याच हॉस्पिटलमधला एखादा जो काही सफाई कामगार असतो किंवा तो अधिकारी असतो, तो काय करतो, तो हुशार असतो थोडासा, मग तो सगळं पेंट करून टाक. मग पेंट केल्यानंतर तिथे एक वाक्य लिहिलं जातं, ओम गणपते नमः.
मग आता लोक थुंकतील का? नाही, फक्त एक विचार बदलला. एक विचार बदलल्यानंतर एवढ्या लोकांमध्ये परिवर्तन आलं की नाही? हो. आलं. म्हणजे आता तुमचं मन काय सांगतंय? हो, आता होऊ शकतं. म्हणजे हे बाह्य मन सारखं जे कन्फ्युजनमध्ये आहे, याला आपण हिप्नॉसिसद्वारे शांत करतो, फ्रीज करतो, त्याची विचार करण्याची क्षमता कमी करतो. त्यावेळेस ते विचार करणं कमी होतं. त्यावेळेस आपण सबकॉन्शियस माइंडला ॲड्रेस करतो, म्हणजे सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचतो आणि प्रोग्राम करतो. ही पूर्णपणे शास्त्रोक्त आणि नॅचरल पद्धत आहे. याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत आणि एवढ्या सहज आपण नॅचरली करू शकतो. हे म्हणजे सेल्फ हिप्नॉसिसने पण करू शकतो किंवा माझ्या क्लिनिकला येऊन सुद्धा तुम्ही करू शकता. कारण इथे बऱ्याचदा लोकांना वेळ नाही आणि ह्या वेळ नसल्यामुळे आपण सारखं बोलवत नाही. आपण एकदाच बोलवतो. हा, पण एकदा बोलण्याने जाईल का? तर नाही. याच्या पाठीमागे सायन्स आहे. कोणती सवय जर आपल्याला चेंज करायची असेल तर कमीत कमी 66 दिवस लागतात आणि ती सवय परमनंट होण्यासाठी 254 दिवस लागतात. म्हणून 66 दिवस तुम्हाला ही प्रक्रिया, 90 दिवस ही प्रक्रिया आम्ही तुम्हाला करायला देतो, कारण त्यात 66 दिवस येऊन जातात. तिथे जी प्रोसेस करतो ती सेम प्रोसेस. म्हणजे काय? तुमचे विचार रिपीट झाले पाहिजेत. आता हे रिपीट होण्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडिओ बनवल्या जातात माझ्या आवाजामध्ये, कारण माझ्या आवाजाला तुम्ही कनेक्ट झालेला असता किंवा तुमचं कंडिशनिंग झालेलं असतं. त्यामुळे रात्री झोपताना एक अर्धा तासाची ऑडिओ असते, हेडफोन घालायचा आणि ऐकता ऐकता झोपून जायचं. आता तुम्हाला रात्रीचंच काय ऐकायचं? कारण रात्री झोपताना आपण जे विचार करतो ते रात्रभर मनात असतात, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तेच आठवतं. बरोबर. जसं की उद्या आपल्याला गावाला जायचं, तुम्हाला रात्री झोपलात, तुम्हाला 4ला उठायचं आणि अचानक तुम्ही झोपून पण जाता, पण रात्री अचानक तुम्हाला जाग येते. अलार्म पण लावलेला असतो, पण बरोबर ज्यावेळेस जाग येते तुम्ही वॉचकडे पाहता, बरोबर 4ला 1-2 मिनिटं कमी असताना तुम्ही उठता. हा, म्हणजे एखादा विचार पहा तुम्ही रात्री झोपताना रिपीट केलेला असतो. म्हणजे हे विचार रात्रभर आपल्या शरीरामध्ये पेशींमध्ये हे काम करत असतात आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला लगेच म्हणजे त्या गोष्टी आपण करायला लागतो. म्हणून रात्रीची ऑडिओ ऐकणं गरजेचं आहे. हा, आता सकाळची ऑडिओ का गरजेची आहे? कारण उठल्या आपले विचार कमी असतात. कारण ही दिवसभरात कोणत्याही व्यक्तीला 2दा संमोहन अवस्था ही येतेच. हे रात्री झोपताना विचार कमी असतात त्यावेळेस. आता ही संमोहन अवस्था म्हणजेच मनाची अल्फा अवस्था आणि अल्फा अवस्थेमध्ये, अर्ध जागृत अवस्थेमध्ये जे काही आपलं प्रोग्रामिंग होत असतं ते डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतं आणि तसेच बदल आपल्यामध्ये घडत असतात. सकाळी उठल्यानंतर आपण पुन्हा एकदा दुसरी ऑडिओ ऐकतो, ज्याला प्रोग्रामिंग म्हणतो आपण. आता ही ऑडिओ सकाळीच का ऐकायची? मला सांगा की बऱ्याचदा आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सकाळी आपण मेरे देश की धरती ऐकतो, है ना? आणि ते 10 वाजता बंद होऊन जातं, पण ती धून मात्र दिवसभर चालते आपल्या माइंडमध्ये. म्हणजे रात्री जे ऐकतो ते रात्रभर माइंडमध्ये चालतं, सकाळी जे ऐकतो दिवसभर माइंडमध्ये चालतं. म्हणजे ज्या गोष्टी रिपीट होणार आहेत त्या रिपीट होणं, कारण मगाशीच सांगितलं, एखादी गोष्ट रिपीट होते कॉन्शियसली तेव्हाच ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. हा, आता रिपीट होण्याची प्रोसेस ही 90 दिवसाची आहे. आता या 90 दिवसामध्ये ज्यावेळेस हे रिपीट होतं तेव्हा तुम्हाला तशा तुमच्या सवयींमध्ये बदल व्हायला लागतो. आता सवयी कोणकोणत्या बदलतात? कारण जसं डॉक्टरांकडे गेला, तुम्ही औषधं घेता आणि पोटदुखी आहे 2-3 दिवसात गोळ्या घेता आणि बरे होता. पण इथे हिप्नॉटिझममध्ये तसं नाही. हा, तुम्ही एकदा आल्यानंतर तुमचा एक प्रॉब्लेम जाण्यासाठी असतो, पण हजारो गोष्टी तुम्हाला मिळणाऱ्या असतात. तर काय? एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आनंद, उत्साह, हजरजबाबीपणा, तडजोड करण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी परमनंटली तुमच्यामध्ये बदल होणार असतील तर मग हे शास्त्र मला सांगा कुणाला नको आहे? म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं की तुम्ही म्हणा आता मला काही गरज नाही, पण या सगळ्या गोष्टी जर ऍक्टिव्हेट होणार असतील कायमस्वरूपी का म्हणतोय? कारण 66 डेज येऊन जातात, त्याच्यामुळे त्या आपल्या सवयीच बनून जातात. त्याच्या ही प्रत्येकाला गरज आहे आणि प्रत्येकाने हा अनुभव घेतलाच पाहिजे. नुसतं टेन्शन, डिप्रेशन किंवा अशा लोकांनीच नाही, तर आपलं तारुण्य वाढवण्यासाठी किंवा आपलं वजन कमी करण्यासाठी. कारण वजन जर आपल्याला कमी करायचं असेल तर पहा की आपलं हे जे 1 इंचाचा भाग आहे ना, याच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे. आणि याच्यावर जर नियंत्रण आलं, आता याच्यावर नियंत्रण कुणाचं आहे? तर मनाचं आहे. याच्यावर जर नियंत्रण आलं तर एवढे सगळे स्क्वेअर फूट बिघडणार नाहीत. म्हणजे जे काही आज आपण बोलणार आहोत ह्या प्रत्येक गोष्टीच, कारण आज कुणालाच माहिती नाही
सगळं जगातलं सगळं माहिती आहे. तुमच्या हातात जर तुमचा अँड्रॉइड फोन आहे तर ह्या जगातलं तुम्हाला सगळं माहिती आहे. हा, पण मन म्हणजे काय हा जर प्रश्न विचारला तर कुणालाच माहिती नाही. हो. तर आपण म्हणजे अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने नॅचरली पद्धतीने आपण स्वभावामध्ये चेंजेस आणतो. म्हणून तर आजपर्यंत माझे जे काही नॅशनल टी व्हीला जे काही प्रोग्राम झालेले आहेत तिथे माझा विशेष तो मी घेतलेला आहे की स्वभावाला औषध असतं. बरोबर. आणि या विषयावर मी आधी पण पॉडकास्ट केला होता, फ्लॉवर रेमेडी म्हणून. तर त्याला मी टायटल पण दिलं होतं की स्वभावाला औषध आहे. आणि मला आज असं वाटतं की नवीन तुम्ही औषध मला इंट्रोड्यूस करून दिलंय. तर ज्या व्यक्तीवर तुम्ही हिप्नोथेरपी करता तर त्यावेळेस त्या व्यक्तीला कसं फील होत असतं? म्हणजे तो झोपलेल्या अवस्थेत असतो, आपण पाहतो की त्याचे डोळे बंद असतात. म्हणजे मी जेवढे व्हिडिओज पाहिलेत किंवा जेवढं मला नॉलेज आहे त्यातून मला एक गोष्ट दिसून आली की त्याचे डोळे बंद असतात. मग तो माणूस कुठल्या अवस्थेत नेमका असतो, त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं आणि तुम्ही कसे कमांड्स त्याला देता? खूप चांगला प्रश्न आहे आणि याचा अनुभव पण मी तुम्हाला देणार आहे. तर याच्यात हिप्नॉटिझममध्ये आपण पूर्णपणे जागृत अवस्थेमध्ये असतो. म्हणजे अलर्ट अवस्था असते. कारण चुकीचं काही करताच येत नाही हिप्नॉटिझममध्ये. जर कोणी केलं तर मी स्वतः G24 तासला 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. हे 9-10 वर्षापूर्वी जाहीर केलं आहे. आजही कोणी माझ्याकडे घ्यायला आलेलं नाही. तुमच्या इच्छेविरुद्ध पहिल्यांदा हिप्नॉटिझम होतच नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे शास्त्र आहे. म्हणून तर सायकॅट्रिस्टच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा आपला विषय आहे आत्ताच्या. म्हणजे 2003 25 डिसेंबरला भारत सरकारने GR पण काढला की पारंपरिक पद्धती म्हणून आपण हिप्नॉटिझमचा वापर करू शकता. हा, फक्त योग्य पद्धतीने ते होणं गरजेचं आहे. चुकीचं कळत नकळत जर प्रोग्रामिंग झालं, बऱ्याचदा प्रोग्रामिंगमध्ये नाही शब्द आला तर बऱ्याचदा त्याचे काही चुकीचे परिणाम होऊ शकतात. तर थोडंसं तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणं त्यासाठी गरजेचं आहे. तर आपल्याला हिप्नॉटिझममध्ये जे काही प्रोग्रामिंग करायचं आहे तर हे म्हणजे कॉन्शियस माइंडला थोडंसं बाजूला करून, मगाशीच सांगितलं, त्याला थोडंसं फ्रीज करून विचार करण्याची क्षमता करून तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ॲड्रेस केलं जातं. तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये कसले साईड इफेक्ट्स नाहीत. मेन म्हणजे तुम्ही अलर्ट असता आणि मी जसं सांगितलं 9 पट तुमची एनर्जी वाढते. म्हणजे नेमकं काय होतं, समजा जर आता इथं जर पिन मी जर खाली टाकली, मला जो आवाज येणार आहे त्याच्यापेक्षा 9 पट जास्त मोठा आवाज तुम्हाला येणार आहे. मग जर मी आता इथून बोलतोय, जो तुम्हाला आवाज येतोय तो तुम्हाला अनुभव करायचा असेल तर 1-2 मिनिटांनी असं होईल की तुम्हाला एवढ्या जवळून तो आवाज येईल, हे तुम्हाला ते जाणवेल. तर आपण एक पहिलं प्रॅक्टिकल करूयात आणि त्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही अलर्ट असता किंवा तुम्ही काय फील झालं तुम्हाला हे तुम्ही सांगायचं. कारण पूर्णपणे अलर्ट असतं, म्हणजे घाबरू नका, एकदम बिंदास्त राहा. तर आपण एक छोटासा डेमो घेऊयात. आपण सरळ बसा, थोडंसं पायामध्ये थोडासा गॅप, हात मांडीवर, डोळे बंद. एक मोठा श्वास घ्या, श्वास सोडा. प्रत्येक श्वासासोबत रिलॅक्स फील करा, शांत फील करा. डोळ्यांच्या पापण्या एकमेकांवर चिकटलेल्या आहेत. मोठे मोठे श्वास घ्या, श्वास सोडा. मी 5 ते 0 अंक मोजतो. प्रत्येक अंकासोबत, प्रत्येक श्वासासोबत रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेमध्ये तुम्ही जात आहात. जेवढं तुम्ही डीप अवस्थेत जाल तेवढं तुम्हाला अजूनच रिलॅक्स वाटेल, मोकळं वाटेल, फ्रेश वाटेल. 5 माझ्यासोबत 5 ते 0 अंक मनातल्या मनात मोजायला सुरुवात करा आणि शरीर पूर्णपणे ढिलं सोडा. द्या ढिलं सोडून, पाठीमागे ढिलं सोडून द्या. सैल सोडा. 4, 3, 2, एकदम रिलॅक्स फील करा. 3, 2, 1 आणि 0. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या कल्पना करा अगदी फेविक्विक प्रमाणे चिकटलेल्या आहेत. फक्त माझ्या आणि माझ्याच आवाजासोबत आहात. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या उघडणं अशक्य होत चाललंय. जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न करताय तेवढे अधिकच तुम्ही रिलॅक्स अवस्थेत जात आहात. तुम्ही प्रयत्न करा, जेवढे डोळे उघडण्याचा प्रयत्न करताय तेवढे डोळे अधिकच घट्ट होत चाललेत. अगदी रिलॅक्स फील करा, शांत फील करा. आता या अवस्थेतून तुम्हाला मी बाहेर काढत आहे. बाहेर काढल्यानंतर अजूनच तुम्हाला मोकळं वाटेल, रिलॅक्स वाटेल, फ्रेश वाटेल. मी 1 ते 5 अंक मोजतो. 1, अगदी हलका मोकळा रिलॅक्स फील करा. चेहऱ्यावरचा आनंद वाढत चाललाय, फील करा, मोकळं वाटतंय. 2, 3, अगदी मोकळं वाटतंय, अगदी याच अवस्थेमध्ये राहावंसं वाटतंय. 3, 4, दोन्ही हात एकमेकांवर सोडा आणि चेहऱ्यावरून हात फिरवा, डोळ्यांवर हात फिरवा. आणि 5, डोळे उघडल्यानंतर अगदी मोकळं वाटेल, फ्रेश वाटेल. गुड मॉर्निंग शुभनजी, कसं वाटतंय? फ्रेश वाटतं एकदम.
छान वाटतंय. हा म्हणजे मला सांगा की आता माझ्या सगळ्या सूचना तुम्हाला ऐकायला येत होत्या, हो. तसंच सगळं घडत होतं. येस. डोळे उघडण्याचा तुम्ही प्रयत्न करत होतात. नव्हते उघडत ते, असं नव्हते. ओढल्यासारखं होत होतं. हा म्हणजे कुठेतरी मी बाह्य मनाला थोडंसं त्याला रिलॅक्स करून, कारण हिप्नॉटिझम मी काय तुमच्या डोळ्यात पाहून केलं नाही किंवा आतापर्यंत काय पेंडुलम वगैरे लावून केलेलं नाही. म्हणजे हे चुकीच्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हिप्नॉसिसची ज्यांना ABCD माहीत नाही ते अशा चुकीच्या बातम्या दाखवण्याचं किंवा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये टाकण्याचं धाडस करतात. हेच मला विशेष वाटतं आहे. आणि आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये जर प्रत्येक व्यक्तीला हिप्नॉसिस हा शब्द काढला तर बऱ्याचदा ते घाबरतात. नाही म्हणतात की असं असं घडलं होतं. त्यांच्या प्रत्येकाकडे स्टोरीज आहेत. हो. काय की अरे मला असं झालं होतं, तिथे असंच सोनं चोरून नेलं होतं, तिथं हे केलं होतं, तिथं फसवलं होतं, तिथं नादी लागवलं होतं, तिथं पळून नेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी किंवा अतिप्रसंग, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तिथे हे लोक बोलतात करतात, तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जर म्हणजे हिप्नॉसिसमध्ये तसं काही घडत नाही. म्हणजे मला हे सांगा की एखादा हिप्नॉसिस कुठेतरी असं अटक झाली त्या व्यक्तीला, त्यांनी असं केल्यामुळे. हिप्नॉसिस म्हणजे हिप्नॉटिस्ट भरपूर आहेत, पण एखादा हिप्नॉटिस्ट अटक झाला अशी एखादी बातमी आहे का? नाही. हा त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळी कारणं असतात. म्हणजे त्याच्या पाठीमागे कुठे गुंगीचा औषध किंवा स्प्रे मारला जातो आणि त्यावेळेस त्याला हिप्नॉसिस म्हणून नाव दिलं जातं. हिप्नॉसिस तेवढं सोपं नाही आहे. मी 25 वर्षाला एक क्षेत्रामध्ये 24 तास मी स्वतःला झोकून दिलं. मी 24 तास म्हणतोय, कारण मी जवळपास 17 ते 18 तास तेच काम करतोय. म्हणजे मी 365 दिवसामध्ये 362 दिवस मी काम करतो. 3 दिवस मी काम करत नाही, पण 3 दिवस माझा मेंदू तेच काम करत असतो, कारण जी मला सवय लागलेली आहे. तर अशा वेगळ्या चुकीच्या सवयींमधून बाहेर पडायचं असेल किंवा स्वभाव बदलायचा असेल तर आपण हिप्नॉटिझमद्वारे आपण अंतर्मनाला प्रोग्रामिंग करून मोठमोठी व्यसनं सुद्धा अगदी सहज आपण त्यातून बाहेर पडू शकतो. येस, या विषयावर बोलूयाच आपण सर. पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की बऱ्याच लोकांमध्ये असा समज आहे की हिप्नोसिस म्हणजे काळा जादू, परत वशीकरण यात केलं जातं. तर यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की चुकीच्या पद्धतीने समाजासमोर हे मांडलं जात आहे. परखड मत जे आहे, कारण आतापर्यंत लाखो लोक आलेत, तर लाखो लोकांमध्ये अशी लोक येऊन गेलेले आहेत. म्हणजे एखादा म्हणजे आता मी नाव घेत नाही, पण त्या शहरातल्या त्या सिटीतले मोठमोठे ज्योतिषी ज्यांचे 1-1 लाख रुपये फीज आहेत, त्यांच्या मुलांना किंवा मिसेसला किंवा त्यांच्या घरातल्या लोकांना किंवा स्वतःला ट्रीटमेंट घेण्यासाठी ते माझ्याकडे आलेले आहेत. कारण या गोष्टी अशा आहेत की त्याचा शेवटी मनावरच परिणाम होतो. म्हणजे तुम्ही जर लोकांना सांगताय, कोणतीही गोष्ट सांगताय, तर त्या गोष्टीचा तुमच्या मनावरच परिणाम, आणि जेव्हा तो मनावर परिणाम होतो त्याच्यातून त्याच्या समजुती तयार होत असतात, आणि ह्या समजुती माणसाला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. आपण जे काय पाहिलं ते आपण काय झालं ते आपण ठरवायचं. आता मला सांगा की जे आपण पेरणार तेच उगवणार आहे. हो, आपलं प्रोग्रामिंग झालेलं आहे. आता हे नेमकं काय, जसं की गहू पेरला तर काय उगवणार आहे शुभमजी? गहूच उगवणार. ज्वारी पेरली तर ज्वारी, बाजरी पेरली तर, बाजरी. आणि काहीच नाही पेरलं तर काहीच नाही होणार. इथंच आपला प्रॉब्लेम आहे. काहीच नाही पेरलं तर तण उगवतं, गवत उगवतं. बरोबर. म्हणजे माणसाचं सुद्धा तसंच आहे हो. की माणूस ज्यावेळेस शांत असतो, जर प्रोग्रामिंग नाही केलं तर नकारात्मकतेचं तण हे वाढतंच. आणि हे कधी वाढतं? ज्यावेळेस माणूस एकटा असतो तेव्हा. आणि याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपलं एकटेपण आपल्याला बाजूला करायचं असेल तर समाजाशी कनेक्ट असणं गरजेचं आहे, मीडियाशी नाही, सोशल मीडियाशी नाही. हा, सोशल मीडियाला जर तुम्ही कनेक्ट झाला तर तुमचा तो एकटेपणा हा वाढतच जातोय. असे भरपूर लोक आपल्या क्लिनिकमध्ये येतात की त्या एकटेपणाला किंवा त्यांना आता कोणीच नको आहे. आता आई नको, वडील नको, कोणीच नको, मला फक्त मोबाईल पाहिजे. म्हणजे असे पॅरेंट्स सुद्धा येतात की सर तुम्ही काहीतरी करा किंवा याच्यातून मुलांना बाहेर काढा. मुलं जे पाहतात तेच करत असतात. आपण जे सांगतो ते आपण काहीच करत नाही. कारण समजवणं हे वयाच्या 7व्या वर्षापर्यंत, कारण 7व्या वर्षापर्यंत प्रत्येक मुलाचं अंतर्मन हे जागृत असतं पूर्णपणे, कारण ते ऐकत असतं, ते समजून घेत असतं. पण 7 वर्षानंतर मुलांना कधीही समजून सांगू नये, त्यांना फक्त मार्ग दाखवणं एवढंच पालकांचं काम राहतं. मी एक पाहिलंय की बऱ्याच लोकांच्या मनात अशी भीती असते की हिप्नोसिसमध्ये आपण जो हिप्नोथेरपी आपल्यावर करतोय त्याकडे आपला ताबा किंवा कंट्रोल देतो. तर हे कितपत खरं आहे? जसं मी सुरुवातीला सांगितलं की
बरेचशी लोक त्याच्यामुळेच तर येत नाही हा, हा. की माझं सगळं मनातलं काढून घेईल, हो, मग मला सगळं घरच्यांना समजल. ते बरोबर. असं काहीच नसतं. हम्म, इथे जोपर्यंत तुमचं मन ज्यावेळेस असं तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट सांगायची नाही, हम्म. तर ती गोष्ट माणूस नार्को टेस्ट मध्ये सुद्धा सांगत नाही. त्याच्यामुळे नार्को टेस्ट सुद्धा फेल होतात अशा ठिकाणी. म्हणजे नार्को टेस्ट आणि हिप्नॉसिस ही तीच अवस्था आहे. हा, फक्त हिप्नॉसिस मध्ये बराच काळ ठेवता येतं. हा पण समोरच्या व्यक्तीची इच्छा असणं गरजेचं आहे. आणि नार्को टेस्ट मध्ये एक इंजेक्शन दिलं जातं आणि 20-25 मिनिटापर्यंत त्या व्यक्तीला क्वेश्चनिंग केलं जातं. तो थोडासा बधीर अवस्थेत असतो आणि त्यावेळेस जे बोलत असतो ते खरं मानत असतात. हा, पण त्याच्यावरही तेवढा अजून हे नाहीये. त्याच्यामुळे तर नार्को टेस्ट मध्ये सगळं काही सांगत नाही. म्हणजे तेव्हा सुद्धा माणूस सांगत नाही. इथे तर आपण हिप्नॉसिस नॅचरल पद्धत वापरलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यातही तुमची गुपितं तुमचं अंतर्मन कधीच सांगत नाही. आणि जर असं काही चुकीचं विचारलं तर आपण त्या अवस्थेतून लगेच बाहेर येतो. आतापर्यंतचा हा माझा अनुभव आहे. आणि तुम्ही पॉडकास्टच्या सुरुवातीला उल्लेख केला की अगदी कॅन्सर सारखा आजार या हिप्नोथेरपीने बरा झालेला आहे. तर हे कसं काय शक्य आहे? म्हणजे त्याला औषध नाही आपण असं म्हणतो कॅन्सरला, परंतु हिप्नोथेरपीचा वापर करून पेशंट त्यातून बाहेर आलेले आहेत. असे काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत का तुमच्याकडे? तर अशा बऱ्याचशा केसेस आहेत. त्या केसेसमध्ये आता मध्ये एक डॉक्टर आला होता माझ्याकडे. ॲक्च्युली 3 वर्षापूर्वी ते आईला घेऊन आले होते. आईला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर होता आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा खोकला थांबत नव्हता. तर रेडिएशनसाठी जे काही हे लागतात, उपचार लागतात, तर ते घेता येत नव्हते डॉक्टरांना. कारण 4थ्या स्टेजचा कॅन्सर होता आणि तो खोकला थांबत नव्हता. तर ट्रीटमेंटसाठी घेऊन आला. ट्रीटमेंट घेतल्यानंतर लगेचच म्हणजे त्या 1 तासामध्ये त्यांचा पूर्णपणे तो खोकला बंद झाला आणि कमी झाला. त्यांना फक्त म्हटलं ही प्रोसेस रोज चालू ठेवा. आणि त्यानंतर मी काही लक्ष दिलं नाही. 1-2 वेळा फॉलोअप फोनवरच झाला. पण त्या सगळं ते काही व्यवस्थित करत होत्या. आता म्हणजे मागच्या आठवड्यात ते पुन्हा स्वतः आल्या होत्या माझ्याकडे आणि फक्त सांगण्यासाठी आल्या होत्या की सर, आई अजूनही ठणठणीत आहे. म्हणजे मला तर वाटतं की मी परत म्हणजे विसरलोच होतो. पण त्यांनी मला ते आठवून दिलं, सर खूप चांगले रिझल्ट आहेत. तुम्ही जे काही हे केलं तेव्हापासून जो खोकला बंद झाला, पुढच्या ट्रीटमेंट चालू झाल्या आणि ती व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगत आहे. हा, तर याच्या पाठीमागे मला हेच सांगायचं आहे की माणूस भीतीने मरतो. जर ज्याला माहितीच नाही, आता अशा कॅन्सरसारखे आजार म्हणजे अजून एक माझ्याकडे केस आहे. एक माझे मित्र आहेत नारायणगावमध्ये. तर तिथे एक महिला आहे म्हणजे जी वीटभट्टीवर काम करते आणि तिचा सुद्धा ती असं पोटात दुखतंय म्हणून ती बऱ्याच डॉक्टरांकडे जायची. तर एक माझे मित्र आहेत, त्या डॉक्टरांकडे गेली. त्यांनी सगळं डॉक्टरांनी चेकअप केला. ती वीटभट्टीवर काम, तिला नवरा नव्हते, मुलं नव्हते, काय नव्हते. पैसे पण तिला रोजचं जे यायचं त्याच्यात तिचा दिवस घालवायची. छोटीशी झोपडी होती ती. तिचे चेकअप केल्यानंतर तिचं पोट थांबतच नव्हतं. चेकअप केल्यानंतर कळालं की हिला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे. तरी ते डॉक्टर चांगले आहेत. त्यांनी तिला आयुर्वेदिक औषधं वगैरे सगळी दिली आणि म्हणली हे तू रोज घे मात्र. आता तिला कॅन्सर म्हणजे हा शब्दच माहीत नाही. तिला मराठी हिंदी पण येत नाही. ती त्यांच्या भाषेमध्ये बोलायची. तिला फक्त म्हणलं तुला औषधं तुला कंटिन्यू करावं लागतील. मग दिली तिला औषधं, ती गेली. त्याच्यानंतर ती लेडीज परत कधीच आली नाही, जे शेवटच्या स्टेजचा कॅन्सर होता. पण एकदा आम्ही सहज असं गाडीतून चाललो होतो. त्यावेळेस त्यांनी गाडी थांबवली त्या डॉक्टरनी. त्यावेळेस 8 वर्ष होऊन गेली होती. तरीही ती लेडीज अजूनही त्या वीटभट्टीवर काम करते. म्हणजे हे जे काही म्हणजे मी तेच सांगतोय की कोणत्याही आजाराने माणूस मरत नाही. अशा बऱ्याच केसेस आहेत. हा, त्याच्यात माझ्याकडची एक केस सांगतो. एक व्यक्ती आहे की जो मित्रांबरोबर लग्नाच्या आधी एक 14 मित्र ते स्वतः पकडून 13-14 जण फिरायला गेले होते थायलंड सारख्या ठिकाणी, तिकडे बँकॉक. तर तिथे कशाला जातात तर मी सांगण्याची गरज नाही या तरुण मुलांनी. तर तिथे गेल्यानंतर ते खूप एन्जॉय केला, सगळ्या गोष्टी केल्या. तिथे काही फिजिकल रिलेशन पण झाले त्यांचे, कारण त्याच गोष्टींसाठी जातात तिथे बरीचशी लोक, सगळे नाही पण बरीचशी मुलं वर्ग त्या याच्यात जातात. तिकडून आल्यानंतर 1-2 मुलांना ताप आल्यानंतर त्यांनी चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर औषधं घेतली, पण तो ताप जात नव्हता. मग परत काही त्यांना टेस्ट केल्या, त्यात समजलं HIV आहे. आता ह्या एकाला समजलं HIV आहे, तर दुसऱ्याला पण ते जाणवलं, अरे मला पण असेल. त्यांनी पण टेस्ट केली, तो पण पॉझिटिव्ह. आता ह्या दोघांना पॉझिटिव्ह हे सगळ्या मित्रांना समजलं. आता हे सगळे घाबरले. आता
यांनाही वाटलं आपल्याला पण झालं असेल, कारण आपण सगळे त्याच याच्यामध्ये होतो, त्याच ग्रुपमध्ये होतो. मग प्रत्येकाने टेस्ट सुरू केली स्वतःची, तर सगळे पॉझिटिव्ह निघाले. त्यातले 13च्या 13 वर्षात, 1.5 वर्षात गेले. आणि जी एक व्यक्ती होती तिने माझ्याकडे येऊन थेरपी घेतली होती. त्याची फक्त मी भीती घालवली होती. तो अजूनही ठणठणीत आहे, व्यायाम करतो, व्यवस्थित आहे आणि तो माझ्याकडे असे क्लायंट घेऊन येतो भीतीचे, ज्याला भीती आहे. कारण भीती गेल्यानंतर त्याचे एवढे मित्र गेले आणि 10-12 वर्ष झालं हा अजूनही व्यवस्थित आहे आणि इथून पुढेही तो व्यवस्थित राहणार आहे. त्यांनी टेस्ट नव्हती केली? टेस्ट नाही, त्याची पण पॉझिटिव्ह आली. अच्छा. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह, 14चे 14 पॉझिटिव्ह. पण त्याला डॉक्टरांनी काही औषधं वगैरे दिली, पण ती काही काळ घेतली, त्याच्यानंतर बंद केली. पण थेरपीमुळे त्याची भीती गेली आणि ती भीती नसल्यामुळे अजूनही तो माझ्या क्लिनिकला येतो. अजूनही तुम्हाला पाहायचं असेल, ही स्टोरी जर त्यांच्या तोंडून ऐकायची असेल तर खूप इंटरेस्टिंग आहे. तर म्हणजे अशा बऱ्याचशा केसेस आहेत. सर, तुम्ही एवढं म्हणताय की कॅन्सर सारखा आजार बरा होऊ शकतो किंवा HIV तुम्ही त्याची माइंडसेट किंवा मेंटॅलिटी चेंज केली, तर मला वाटतं की ही जी थेरपी आहे तिचा अवेअरनेस समाजात वाढला पाहिजे. तर ह्या थेरपीला एवढं गांभीर्याने का घेतलं जात नाहीये? म्हणजे जर एवढ्या लेवलचे, एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे प्रश्न सोडवता येत असतील या थेरपीने? खूप चांगला प्रश्न आहे शुभमजी. तर याच्यामध्ये गांभीर्य म्हणजे काय झालंय की हिप्नोसिसला पहिल्यांदा बदनाम झालेला शास्त्र आहे. कारण हिप्नॉटिझम ही अशी गोष्ट आहे की हिप्नॉटिझम म्हटले की लोक लांब पळतात या गोष्टीपासून. म्हणजे मी म्हटलं ना, चांगल्या विषयापासून आपण लांब जातोय. म्हणजे जे काही सादरीकरण करतायत लोक हिप्नॉटिझम, स्टेज शो वगैरे, तर त्याच्यातून गैरसमज जास्त वाढत गेलेत आणि एका चांगल्या विषयापासून आपला समाज दूर राहिला. म्हणजे त्याच्यातून शास्त्रोक्त पद्धतीने माहिती देणं पण गरजेचं होतं. हिप्नॉटिझम हे करमणुकीसाठी सुद्धा वापरलं जातं. पण त्याच्यामध्ये लोकांमध्ये जे काही चुकीच्या समजुती जात आहेत किंवा पिक्चरमध्ये जे काय दाखवलं जात आहे, मूवीमध्ये दाखवलं जात आहे, असं केलं की असं होईल, मग त्यांनी त्याच्या मनात, अंतर्मनात एखादी गोष्ट प्रोग्राम करायची, मग तो त्याचा खून करतो. अशा ज्या काही गोष्टी आहेत, अशा ज्या काही चुकीच्या समजुती आहेत किंवा मनातलं सगळं सांगतो, ह्या समजुती जोपर्यंत क्लिअर होत नाही किंवा हे शास्त्र आपण समजून घेत नाही, कारण जगातलं सगळ्यात मोठं शास्त्र म्हणतो हिप्नोसिस आहे. म्हणजे माझ्याकडे MD डॉक्टर सुद्धा येऊन ट्रीटमेंट घेऊन जातात. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी सारखे डॉक्टर, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर माझ्याकडे आठवड्याला 2-3 डॉक्टर असतात. स्वतः सायकॅट्रिस्ट सुद्धा माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन जातात. त्यांच्या सब्जेक्टमध्ये हा विषय आहे, पण हे हार्डवर्क आहे. आता सायकॅट्रिस्ट काय करतात बघा, 100-200 पेशंट एका दिवसाला करतात. पण आम्हाला तसं करता येत नाही. आम्हाला प्रत्येक व्यक्तीला वेळ द्यावा लागतो. काउन्सिलिंगमध्ये वेळ द्यावा लागतो. 1-1.5 तास काउन्सिलिंगमध्ये जातो. मग त्याला सगळं समजून सांगितलं जातं की हा प्रॉब्लेम आला कसा, थांबला कसा, आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं. हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट करायची की नाही हे ठरवलं जातं. त्या समोरच्या व्यक्तीची तयारी आहे का नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आमचा पहिला प्रश्न आलेल्या व्यक्तीला तोच असतो, आप आए गए हो क्या लाए गए हो. म्हणजे तुम्ही स्वतःहून जर आलात तर 100% तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट हे चांगले मिळतात. तुम्ही आता बरेच बेनिफिट्स सांगितले हिप्नोथेरपीचे, परंतु हेच बेनिफिट्स ऑकल्ट सायन्स, म्हणजे त्यात आपण बघतो की न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, रत्न, क्रिस्टल थेरपी आहे. तर या सगळ्या गोष्टी वापरून किंवा ह्या थेरपी करून देखील आपल्याला रिझल्ट मिळू शकतो किंवा लोकांना रिझल्ट मिळतात. राईट. येस. तर मग कसे रिझल्ट मिळतात त्याच्या पाठीमागचं जर कारण जर पाहिलं तर त्याचा सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या मनावरच होतो. म्हणजे साधी गोष्ट आहे, एखाद्या गावामध्ये एक दगड आहे, त्याला सेंदूर लावलेला असतो. हळूहळू तिथे लोक येतात, त्याचं छोटंसं मंदिर बांधतात, मग ते हळूहळू मोठं होतं, मग तिथे हजारो लोक होतात, लाखो. मग तिथं अशी श्रद्धा बसते लोकांची की इथे गेल्यानंतर तो नवसाला पावतो. मग मला सांगा की तो सगळ्यांच्याच नवसाला पावतं का? नाही. पण कळत न कळत आपण जे विचार करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. समजा आता अंगठी घातली तुम्ही, अंगठीत खडा घातला. आता तुम्ही जिथे श्रद्धा आहे म्हणून तुम्ही जाता, राईट. त्यांनी ज्यावेळेस तुम्हाला खडा दिला, तो तुमच्या हातात घातला, तुम्हाला तो रोज दिसणार आहे, सारखा दिसणार आहे, झोपेतून उठलं दिसणार आहे. म्हणजे तो खडा कळत नकळत तुमच्याशी बोलत असतो. कारण त्यांनी काय सांगितलेलं असतं गुरुजींनी, की हा खडा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे दुःख जातील, तुम्हाला पैसा येईल, तुमच्याकडे समृद्धी येईल. तर तो खड्याकडे पाहून त्याच्या मनात काय विचार येत असतील की मला आता समृद्धी येणार आहे, मला छान वाटणार आहे. म्हणजे कळत नकळत तो पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतो आणि मग त्याच्या आयुष्यात अशा पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात.
मग 80-90 किलोचा माणूस त्या 2-2.5 ग्रॅमच्या खड्याचा गुलाम बनून जातो. म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की हे मनाचं शास्त्र आहे आणि मनाचं शास्त्र हे एवढं मोठं आहे की मी सांगितलं ना की वास्तुशास्त्र जरी कोणतंही शास्त्र असलं, मी त्याला काही विरोध करत नाही, पण या गोष्टी सगळ्या मनावरच येतात. किती वास्तुशास्त्राचं प्रमाणे घर बांधलं तरी सुद्धा मला सांगा की त्या घरातली लोक समृद्ध आहेत का, किंवा त्यांच्या घरात शांतता आहेत का? ज्या घरामध्ये लोक एकमेकांना समजून घेतात त्या घरामध्ये वास्तुशास्त्राची गरजच नाही आहे. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने आपण ह्या कोणत्याही म्हणजे व्याधूतून म्हणा किंवा निगेटिव्हिटीमध्ये मधून म्हणा, कारण आपण माणूस ज्यावेळेस हताश होतो ना त्यावेळेस अशा गोष्टींचा वापर करतो. पण त्याला कळत नाही, शेवटी सगळ्या गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात. आता जर मी तुमचा मोबाईल नंबर न्युमरोलॉजीप्रमाणे बदलून दिला, तुमचं जे काही चेंजेस तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधून दिलं, सगळं तुम्हाला जे हवं ते सगळं झालं, मग तुम्ही सक्सेसफुल झाला का? नाही. तुम्हाला काहीतरी धडपड करावी लागणार आहे. ती तुमच्या आतून, म्हणजे बऱ्याचदा ही धडपड करण्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहतो, युट्यूबला जातो, मोटिवेट होतो. अरे तिकडे जाण्याची गरजच नाहीये. तुम्हाला मोटिवेट व्हायचं असेल तर आपल्या आईवडिलांचे कष्ट पहा, त्यातून सुद्धा तुम्ही मोटिवेट होऊ शकता. बरोबर. आणि सर, आपण पाहतो की बदलत्या जीवनशैलीमुळे आपली लाईफ सायकल पूर्ण चेंज झाली आणि त्यामुळे स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी यासारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं. हिप्नोथेरपीची आपल्याला मदत या गोष्टींना फेस करण्यामध्ये होऊ शकते का? मॅक्झिमम हेच क्वेश्चन असतात, म्हणजे हेच लोकांचे प्रॉब्लेम असतात. सगळ्यात महत्वाचं की एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन, म्हणजे हे काय येतं नेमकं, किंवा याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय? याच्या पाठीमागे पहिलं कारण आहे की सगळ्यात जास्त रील्स हे करणं, म्हणजे फेसबुकवर, इंस्टावर, ॲमेझॉनवर वेळ घालवणं. म्हणजे या गोष्टी माणूस इतका अडकलाय की त्याच्यातून बाहेर येत नाही. त्याला वाटतं की तिथेच सगळं आहे. म्हणजे आताचं तरुण जर आपण पाहिला तर एका रात्रीत कसं मोठं व्हायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर फक्त त्या युट्यूबला टाका किंवा त्या गुगलवर सर्च करा, लगेच तुम्हाला तसतशा आयडिया येऊन जातील की एका रात्रीत कसं मोठं व्हायचं. पण इतिहास गवाह आहे की एका रात्रीत आजपर्यंत कोणी मोठं झालेलं नाही, हे समजणं गरजेचं आहे. आणि अशा एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शनमधून तुम्हाला, म्हणजे मी तर 30-30, 35-35, 40-40 वर्षाची मेडिसिन लोकांचे बंद केलेले आहेत. ते स्टडीज सांगता येतील सर? अशा हजारो आहेत. म्हणजे मी म्हटलं ना, हजारो आहेत की म्हणजे सांगू किती अशा की ज्याच्यामध्ये मध्ये एक व्यक्ती आला होता माझ्याकडे. तर तो त्याला रिक्षा चालवायचा. रिक्षा चालवताना त्याला कळत नकळत त्याला अटॅकची भीती वाटायची. आणि अटॅकच्या भीती म्हणजे कुठेतरी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं. त्याने जर ऐकलं नसतं तर ती भीती आली असती का? नाही. कुठेतरी त्याने ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं आणि कळत नकळत इमोशन्स असतात त्याच्याबरोबर. आता त्यांनी फक्त ऐकलं. आता बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये नर्सेस, वॉर्ड बॉय ते पाहतात सगळं, त्यांना ती भीती कधीच नसते, कारण रोज पाहत असतात. पण कधीतरी एखादी गोष्ट ऐकल्यानंतर आपल्यावर किती परिणाम होतो हे याचं उदाहरण आहे. की तो रिक्षा चालवत होता. रिक्षा चालवताना कळत नकळत त्याचा एक मित्राचा काहीतरी अटॅकनी तो गेला आणि तेव्हापासून त्याला ती भीती सुरू झाली. आणि ती भीती इतकी चालू झाली की त्याचा बिझनेसवर परिणाम व्हायला लागला, त्याच्या धंद्यावर परिणाम व्हायला लागला. तो काय करायचा की दिवसभरात त्याला अशी भीती वाटली की एखाद्या हॉस्पिटलच्या जवळ जायचा आणि रिक्षा उभी करायचा. कारण त्यांनी सगळं केलं, ECG केलं, 2D इको सगळं केलं, म्हणजे रिपोर्ट सगळे नॉर्मल, पण तरी सुद्धा त्याला ती भीती जात नव्हती. डॉक्टरांनी सगळं सांगितलं काय नाही, परत येऊ नको, पण तरी तो दिवसभरात ती भीती आली की एखाद्या हॉस्पिटलच्या समोर जाऊन गाडी लावायचा आणि त्यावेळेस विचार करायचा. काय विचार करायचा की मला जर आता हार्ट अटॅक आला तर मला काय झालं तर मला कोणीतरी त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. म्हणजे दिवसभरात तो 3-4 तास असाच वेळ जायचा, त्याचा कामावर परिणाम व्हायचा. म्हणजे दिवसात 2-2, 3-3 वेळा तसं व्हायला लागलं. म्हणजे सकाळी निघाला की पहिला हॉस्पिटलच्या जवळपास जर असेल कस्टमर तर त्याला तिथे, म्हणजे तेच कस्टमर तो घ्यायचा, किंवा भीती आली की तिथेच थांबायचा हॉस्पिटलच्या समोर. म्हणजे हॉस्पिटल जिथे जिथे जवळ असेल, म्हणजे त्याने बाहेर जाणं सुद्धा सोडलं होतं, गावाला जाणं पण सोडलं होतं. मला बसमध्ये जर हार्ट अटॅक आला तर मग काय करायचं, मग तेवढा वेळ मग सगळं ते इमॅजिनेशन. म्हणजे भीतीने माणूस, बघा भीती म्हणजे नेमकं काय की समजा एखाद्या लिफ्टची भीती असते. आता ऍक्च्युली लिफ्टची भीती नसते, ती लिफ्ट बंद होईल याची भीती असते. कुणाला फ्लाईटची भीती असते, उंचीची भीती.
फ्लाईटची भीती नसते, कुठेतरी ती फ्लाईटला काय झालं तर मी मरेल याची भीती असते. म्हणजे ही जी भीती आहे, मग त्या व्यक्तीने तो व्यक्ती आहे त्याची बायको घेऊन आली, म्हणजे सर याला काही करा तुम्ही, मी काही सगळं करून बसले, सगळे औषधं, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी, पूजा अर्चना, प्रार्थना, गंडे दोरे सगळं करून झालं, तरी आता हा बाहेर नाही. फक्त तुमचा एक पॉडकास्ट पाहिला आणि मी इथं आलो. त्यानंतर त्याला काउन्सिलिंगमध्ये एक छोटीशी, आता तुम्हाला जसं 5 मिनिटाची 1-2 मिनिटाची थेरपी दिली तशी त्यांना एक 5 मिनिटाची थेरपी दिली. त्याला म्हटलं आज जा घरी, बघा आज दिवसभर कसं वाटतंय. त्यानंतर तो आलाच नाही माझ्याकडे, आठवड्यावर आलाच नाही, फोन पण नाही, फोन उचल नाही, सगळं सर क्लिअर आहे. आठवड्याभराने परत हळूहळू त्याला त्रास सुरू झाला. मग त्याला मी बोलवलं, तो आला, ट्रीटमेंट घेतली, पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर 3 महिने ते सगळं फॉलो केलं. आता त्याच्या सवयींमध्ये, त्याच्या विचारांमध्ये जे काही बदल घडले, तो त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तो आता जीवन जगतोय. तर अशा बऱ्याचशा केसेस आहेत. आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय आहे का रेमेडी तुमच्याकडे? कारण की काय होतं, कधी कधी खूप चिडचिड होते, तर अशा वेळेस कसं शांत ठेवलं पाहिजे स्वतःला? अच्छा, तुमची होते का? सगळ्यांचीच होते म्हणजे. चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे की राग येतोय का आणला जातोय. मी तुम्हाला प्रत्येकाला तेच सांगतो की मी तुम्हाला लिहून देतो, बॉन्ड पेपरवर लिहून देतो की राग हा कधीच येत नाही, राग हा आणला जातो. पहा, बऱ्याच ठिकाणी राग कुठे आपण आणतो? जिथे आपला जोर चालतो तिथे. कुठे राग येत नाही, बॉसच्या समोर राग येत नाही. हा, पण जिथे आपला बऱ्याचदा, कारण आपल्याला तिथे वर्षाचं 20 लाखाचं, 30 लाखाचं, 40 लाखाचं हे असतं, पॅकेजेस असतं. बऱ्याचदा मोठमोठ्या जे काही पुढारी असतात, तर त्यांच्या समोर जर गेलात तर सगळा राग, त्यांनी शिव्या दिल्या तरी हे हसून शांत घालवतात. हा, पण तेच घरामध्ये ते व्यक्त होत नाहीत, घरामध्ये लगेचच त्यांच्या रिॲक्शन येतात. हा, म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे, राग आणला जातोय का येतोय. राग हा कधी पण आणला जातो, फक्त आपला जोर चालतो तिथेच आपला राग व्यक्त होत असतो. हे जरी समजलं की आपण राग आणतोय, हे जरी समजलं, एवढं जरी अनालिसिस झालं, तरी तो व्यक्ती अगदी सहज रागावर कंट्रोल करू शकतो. आणि याच्यामध्ये अजून बेस्ट तुम्हाला जर काही रेमेडीज हव्या असतील तर राग हा बऱ्याचदा बघा, गाडी चालवताना जो रागीट व्यक्ती आहे ना, तो हॉर्न जास्त वाजवतो, आणि हॉर्न वाजवताना तो शिव्या जास्त देत असतो, कळत नकळत. मग तो राग कंट्रोल होण्यासाठी अशा व्यक्तीने फक्त रोज जर गाडी चालवत असेल तर हॉर्न वाजवणं बंद करायचं. हा, आपण 10 मिनिटं लेट होतं, 10 मिनिटं, अर्धा तास लवकर तुम्ही घरून निघलं पाहिजे. एवढं जरी तुम्ही केलं, कारण मी हा प्रयोग स्वतःवर करून पाहिला, मला सुद्धा खूप राग येत होता. मी त्यावेळेस हा स्वतःवर प्रयोग केला. 3 महिने मी कंटिन्यू पूर्णपणे हॉर्न वाजवलाच नाही, आणि आता तर सवयच लागली. त्याच्यामुळे आता राग इतका हे झाला की आता कोणी जरी काय, घरात जरी गेलो, घरात जरी काही वाद झाला तरी मला राग येत नाही. म्हणजे एका छोटासा बदल केला आणि त्यात एवढा जीवनामध्ये, हा, मग छोट्या बदलामधूनच मोठा बदल गरजेचा आहे, मोठा बदल होतो. आज जर तुम्ही 8 दिवस जर रोज 8-8 तास जर व्यायाम केला तर तुमची तब्येत होणार आहे का? नाही. पण रोज अर्धा तास जर तुम्ही जर स्वतःला दिलात तर 1 वर्षानंतर बरेचसे तुमच्यामध्ये, तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये बदल झालेले असतील, आणि पॉझिटिव्ह बदल झालेले असतील. म्हणजे छोटे बदल ज्यावेळेस करतात त्यावेळेस मोठे मोठे बदल होऊ शकतात. हा, पण त्यासाठी छोटे बदल करणं ही सुरुवात आहे, आणि हेच या पॉडकास्टमधून आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की तुम्ही मनावर जर राज्य केलं तरच तुम्ही, म्हणजे जो मन जिंकल तो जग जिंकेल. हे सगळ्यांनी सांगितलंय. माइंड विनर इज अ वर्ल्ड विनर, हे सगळ्यांनी सांगितलंय. किंवा कॉन्फिडंट राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, पॉझिटिव्ह राहा, सगळ्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून आतापर्यंत लोकांनी जे काही, अब्दुल कलामांपर्यंत जे काही मोठमोठ्या व्यक्तींनी, थोर व्यक्तींनी जे काही लिहिलं, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलंय. हा, पण करायचं कसं हे कोणी सांगितलं नाही. हा, त्याची सुरुवात हे आपल्यापासून आहे. हा, त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे स्वतः त्या गोष्टींवर, म्हणजे स्वतःला ती जबाबदारी कळाली पाहिजे, किंवा स्वतःचे जे काही पोटेन्शियल आहे ते कळालं पाहिजे. कारण तुमचं सगळं पोटेन्शियल हे तुमच्या अंतर्मनात आहे. हा, त्याला फक्त बाहेर काढण्याचं काम, त्याला जाणीव करून देण्याचं काम ही हिप्नोथेरपी करते. बरोबर. आणि आपण आता पाहतोय की व्यसनांचं प्रमाण विशेषतः तरुणांमध्ये फार वाढलेलं आहे.
म्हणजे ड्रग्स, दारू, चरस, गांजा हे फार म्हणजे आता मी महाराष्ट्र पोलीस आणि बोई फाउंडेशन यांचा अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचा एक कोऑर्डिनेटर म्हणून काम करतोय. तर मला असे फार केसेस पाहायला मिळतात जिथे व्यसनाचं प्रमाण फार वाढलंय. अगदी 7वीतला मुलगा आज आपल्याला व्यसन करताना दिसतोय. तर याच्यावर आळा घालण्यासाठी आपण हिप्नोथेरपीचा कुठे वापर करू शकतो का? हा चांगला प्रश्न आहे. कारण हिप्नोथेरपीमध्ये म्हणजे बऱ्याचदा पाहिलं की आपण जे काही रिहॅबिलिटेशन सेंटर असतात हो. तिथे ठेवलं जातं, हम्म. तरीही त्यातून बाहेर पडले जात नाहीत. कारण तिथून आल्यानंतर परत 15 दिवसांनी 1 महिन्याने ते सुरू करतात. म्हणजे तिथे सुद्धा त्यांच्या मनावर काम होत नाही. तिथे त्यांना पूर्णपणे त्या लोकांच्या अंडर ठेवलं जातं. त्यांना मोकळेपणा दिला जात आहे. जे दिलं ते खावं लागतं. बऱ्याचदा तिथे बाउन्सर ठेवले जातात. त्यांना एखादा व्यक्ती जर चिडला, काय झाला, तर त्यांना तिथे ते बाउन्सर करून थोडंसं कंट्रोल करतात. ते थोडंसं हानमार केली जाते. आणि कारण त्यांना असं वाटतं. पण आजपर्यंत असे जे रिहॅबिलिटेशन सेंटरमधून म्हणजे मी फार क्वचित म्हणजे 1% रिझल्ट मिळतो का नाही मला माहित नाही, पण फार कमी लोक याच्यातून बाहेर पडलेत. कारण बाहेर आल्यानंतर परत त्या गोष्टी सुरू करतात. त्यांच्या मनावर काम करणं गरजेचं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांच्या बॉडीवर काम होतं. आणि त्यांच्या मनामध्ये जोपर्यंत ते तिथे राहतात तोपर्यंत घरातल्याबद्दल एक तिरस्कार निर्माण होतो. यांनी मला बळजबरी तिथं ठेवलं, मला अडकवलंय. आणि ही गोष्ट कुठेतरी मनामध्ये एवढी त्यांच्या, कारण कळत नकळत तो कॉन्शियसली विचार चालू असतो. शेवटी सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर ते 2-3 दिवस शांत राहतात आणि त्याच्यानंतर कुठेतरी तो वचपा काढण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी आपल्याला जे काही सप्रेस झालोय आपण, तर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मग मी म्हणतो अशा वेळेस जर तुम्ही जर ठेवत असाल, पण तिथून आणल्यानंतर तुम्ही जर हिप्नोथेरपीमध्ये जर त्या व्यक्तीला जर घेऊन आला, तर त्याच्यावर माइंडवर सुद्धा प्रोग्रामिंग होऊ शकतं. त्या व्यसनांबद्दल आपल्याला त्याच्या अंतर्मनात घृणा निर्माण केली जाते आणि आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल करता येतील, ते सुद्धा कायमचे. सर, आणि हिप्नोथेरपी बरोबर अजून एक टर्म वापरली जाते, पास्ट लाईफ रिग्रेशन. म्हणजे तुम्ही मागच्या जन्मात ट्रॅव्हल करू शकता. आणि असं पण म्हटलं जातं की तुम्ही या जन्मात जे आहात ते तुमच्या कर्मामुळे, जे तुम्ही मागच्या जन्मी केले त्या कर्मामुळे आज तुम्ही हे आयुष्य तुम्हाला मिळाले. आज तुम्ही जिथे कुठे आहात तर त्या कर्मांमुळेच आहात. तर हे कितपत खरं आहे आणि त्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे. आता जर कर्माचं जर म्हटलं तर वाईट कर्म म्हणजे जे काही वाईट कर्म केले असतील तुम्ही, तर त्याचे भोग तुम्हाला इथेच भोगावे लागतात. हे लहानपणापासून आपल्यावर बिंबवलेलं आहे. बरोबर आहे. कलियुग. मग मला सांगा की सगळीच लोक तशी आहेत का? ह्या मान्यता आहेत. सगळ्याच लोकांना विजय मल्ल्या म्हणजे सगळ्यात जास्त ती व्यक्ती जे काय केलं असेल त्यांनी, केलं खरं खोटं म्हणजे आपल्याला हे नाही, त्याच्यात जायचं नाही. पण ती व्यक्ती अजूनही त्याचं आयुष्य तुम्हाला काय वाटतं, खूप घाबरून जगत असेल का मजेत जगत असेल? काय मजेत जगतो. हा, म्हणजे कितीही वाईट कर्म केली, म्हणजे असे बरेच लोक आहेत, असे बरेचसे लोक आहेत की वाईट कर्म केलेत पण आयुष्य चांगलं जगतात. म्हणजे ह्या मान्यता जोपर्यंत, कारण त्याच्यातच माणूस राहतोय. म्हणजे मला 7.5 आहे म्हणजे 7.5 वर्ष तो शांत असतो. सगळं आहे त्याच्याकडे. प्रेझेंटेशन स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, लिडरशिप आहे, पण तो 7.5 वर्ष शांत राहतोय. अशा लाखो केसेस मी पाहिलेल्या आहेत की अशी लोक अडकलेली आहेत त्या मान्यतांमध्ये. आता पास्ट लाईफमध्ये, आता याच जन्मामध्ये ज्या काही आपण कळत नकळत, आपल्याकडनं कळत नकळत काय चुका झाल्या असतील, काय असतील, रिग्रेट होत असेल, तर त्याला आपण तिथपर्यंत जाऊन, त्या वयापर्यंत जाऊन त्याला पूर्ण आपण वॅनिश केलं जातं किंवा त्या गोष्टीचा त्रास होत नाही. हा, तुम्हाला आठवतं ते, पण त्या गोष्टीचा त्रास होत नाही. आता डिलीट करणं म्हणजे डिलीट होत नाही, त्या गोष्टीचा त्रास कमी होतो. आणि ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टी आपण अगदी सहज विसरतो. म्हणून तर आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त आपल्या लक्षात राहतात, पण आपल्या आयुष्यात चांगल्या पण गोष्टी भरपूर आहेत, त्या आपल्या लक्षात का राहत नाहीत? कारण त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत नसतो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हिप्नोथेरपीमध्ये किंवा पास्ट लाईफमध्ये अजून तेवढं विज्ञान आणि ऑकल्ट ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर तेवढं अजून पुरेसं पुरावे नाही आहेत. हा, त्याच्यामुळे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, किती नाही, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्याकडे सुद्धा अशा काही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये, म्हणजे मी याला मान्यता देत नाही, पण अशा केसेस आहेत. आणि यूट्यूबला सुद्धा मी तो एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे. एक ठाण्यावर लेडीज होत्या, त्यांचे मिस्टर हायकोर्टामध्ये वकील होते आणि त्यांच्या त्या मिसेस होत्या. सगळी कर्म चांगली,
खूप चांगलं सगळं, तरीही त्यांना कळत नव्हतं की एवढा त्रास का होतोय, कारण मिस्टर आपल्याला एवढा त्रास का देत आहेत. तर शेवटी त्यांना हिप्नोथेरपीसाठी ते माझ्याकडे आल्या. सर म्हणजे मला पास्ट लाईफ करायचं. तर कळत नका मला मला माहिती आहे की याचे रिझल्ट काय आहेत, कसे आहेत. त्यांची म्हटलं पास्ट लाईफ करू नका. म्हटलं का? म्हटलंय बघा, तुम्हाला तिथे जर केलं, तिथे जर आपण गेलो पास्ट लाईफमध्ये आणि काही जर चुकीचं जर काही तुमच्याकडनं झालं असेल, असं जाते तर मागं हा जात तेच सांगतो. असं जर झालं पास्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर काही त्या चुकीच्या गोष्टी जर काय घडलेल्या असतील, तर तुम्ही आता ज्या डिप्रेशनमध्ये आहात ना, अजून डबल डिप्रेशनमध्ये जा. त्याच्यामुळे शक्यतो जाऊ नका. किंवा 5-50 लाख तुम्ही बुडवलेले असतील कुणाचे. असं काहीतरी झालं असेल, तर याच्यातून मग त्यांना नाही म्हटलं तर तरी मला जायचं. म्हणजे त्यांना हां. काउन्सिलिंग केलं, समजून सांगितलं. नाही म्हटले तरी मला पाहायचं. तर त्यांना पास्टमध्ये गेल्यानंतर म्हणजे पास्टमध्ये गेलं. महाराष्ट्रीयन आहेत त्या. पण त्यांना म्हणजे आपल्याच चिंचवड भागामध्ये आहेत. तर तिथे एका म्हणजे ब्राह्मण घरामध्ये राहिला आहेत. तर पूर्ण महाराष्ट्रीयन त्यांचं सगळे संस्कार वगैरे सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेस तिला पास्ट लाईफमध्ये मी घेऊन गेलो, तेव्हा ती उर्दू बोलायला लागली. आणि हे कसं शक्य आहे? पण तेव्हा म्हणजे तिने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये, तर ते आम्ही पाहिलं की तिला काही संबंध नाही. म्हणजे तिला त्याच्यातून बाहेर काढल्यानंतर कळालं की हिला म्हणजे काहीच उर्दूशी काहीच संबंध नाही. पण तिने इतक्या डिटेलिंग दिल्या होत्या त्यावेळेस, की ती ज्या शहरात होती, ज्या सिटीमध्ये होती, त्या गावाचं नाव म्हणजे तिने कधीच ऐकलं नव्हतं, पाहिलं नव्हतं, अशा गावांची ती नावं घेत होती. आणि तिथल्या म्हणजे तिने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तिला सांगितल्या. तर ती म्हटली, "नाही, मी कधीच बोलले नाही किंवा मला काहीच माहीत नाहीये." म्हणजे अशाही गोष्टी घडतायत किंवा त्याच्यातून तिला नंतर आम्ही बाहेर काढलं किंवा कळत-नकळत तिला काय झालं होतं नेमकं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की त्यावेळेस ती एका स्कूलमध्ये एक टीचर होते आणि एक व्यक्ती स्कूलचा बसचा ड्रायव्हर होता आणि त्यावेळेस तो व्यक्ती त्यांनी एका स्कूलच्या मुलीवर अत्याचार केला होता आणि त्या मुलीने ह्या टीचरला सांगितलं, ह्या टीचरने मुख्याध्यापकांना सांगितलं आणि ह्या दोघांनी मिळून त्याला शाळेतून काढून टाकला. त्यावेळेस तो इतका चिडला होता ती व्यक्ती, की तो म्हटला, तुला कधीच सोडणार नाही." म्हणजे तळतळून तो गेला आणि कळत-नकळत ज्यावेळेस त्याला पाहिलं तिने, की तो व्यक्ती कसा आहे, त्यात पाहिलं आणि त्या क्षणी ती घाबरून बाहेर आली. त्या हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून पूर्णपणे बाहेर आली. सर म्हणले, "सेम हा माझाच नवरा आहे." म्हणले, "आत्ताचा हा माझाच नवरा आहे." म्हणजे हे जे काही घडलं, पाहिलं त्याच्यानंतर म्हणजे शॉक सगळे, म्हणजे मी सुद्धा शॉक, की हे कसं शक्य आहे? म्हणजे त्याच्यावर अजून तेवढं हे नाहीये, म्हणजे मी त्या गोष्टी मानत नाही, पण असे काही रिझल्ट मी पाहिलेले आहेत. पुन्हा तिला हिप्नॉटिझममध्ये घेऊन गेलं. ते पास्ट कर्मा त्या जे काय आहे तिचा जो त्रास होत होता, तो कमी केला, डिलीट केला आणि त्याच्यानंतर तो त्रास तिचा इतका कमी झाला, ते आनंदाने दोघे आता संसार करत आहेत. तर अशा बऱ्याचशा केसेस आहेत. त्यातली एक केस मी आता तुम्हाला अशा हजारो केसेस आहेत. म्हणजे ज्याला आम्ही तर सांगतो करूच नका. हां, पण करायचं असेल तर योग्य ठिकाणी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. सर, आणि आपण पाहतो की मेंटलिझमचं प्रमाण, म्हणजे मेंटलिझमचे व्हिडिओज युट्यूबवर आता नाही. जास्त येतात आपण. हं. आणि त्यात पाहतो की आपण ते की एखादा नंबर सांगतात किंवा आपल्या मनात काय चाललंय ते गेस करतात, किंवा आपण असे पण व्हिडिओ पाहतो की आपल्या फेस रीड करून किंवा काय करून एक चिठ्ठी काढली जाते. चिठ्ठीवर आपल्यासोबत काय घडलं आणि पुढे काय घडणार आहे हे सांगितलं जातं. तर हे कितपत खरं आहे आणि कितपत प्रॅक्टिकल आहे, किंवा ह्याच्या मागे काही सायन्स आहे का? म्हणजे या गोष्टी कशा ठरवल्या जातात किंवा कशा डिटरमाइन केल्या जातात हे आम्हाला सांगा. राइट. तर हिप्नॉसिस आणि याचा काहीच संबंध नाही. हम्म, कारण हम्म, याच्यामध्ये मेंटलिझम हा एक भाग आहे, ते एक आर्ट आहे. म्हणजे जे हम्म. कोणी मेंटलिझम करतात, तर ते सांगतात सुद्धा, की हे एक आर्ट आहे आणि कोणीही करू शकतं. हम्म. फक्त ते रिव्हील का करत नाही? रिव्हील केलं तर ती किंमत आपली कमी होते. हा, बरोबर. ती मजा येणार नाही. मजा येणार नाही. हां, तर त्याचा एक मी तुम्हाला डेमो दाखवतो, की आधीच कसं हे प्रेडिक्शन आपण करू शकतो. आता मी तुमचं प्रेडिक्शन आधी सहज करू शकतो. आता हम्म. याच्यासाठी मला बॉडी लँग्वेज वगैरे काही गरज नाही. हां, अच्छा. फक्त ते एक आर्ट आहे आणि त्याच्यासाठी मी एक तुम्हाला डेमो दाखवतो. तर त्यासाठी तुम्हाला काय हवंय? हां, नाही आहे. ओके. तर इथे 5 प्रकारचे कलर्स आहेत. तुम्हाला सांगाल कोणते कोणते कलर आहेत हे? व्हाईट आहे पहिला, हां, दुसरा ग्रीन, हां, ब्ल्यू, हां. ऑरेंज आणि पिंक. राईट. आता हे 5 कलर आहेत, राईट? हो. आता ह्या 5 कलरमध्ये मी एक कलर तुमच्या माइंडमध्ये मी हे करतोय. फक्त डोळे बंद करा. हम्म. डोळे बंद करा
Yes. मोठा श्वास घ्या, श्वास सोडा आणि हे 5ही कलर फक्त मनामध्ये घेऊन या. आता डोळे उघडा. ठीक आहे, इमॅजिन केले हे कलर. तर एक कलर मी याच्यामध्ये लिहून ठेवलाय आणि ही चिठ्ठी तुमच्या हातामध्ये ठेवा आणि कॅमेरा समोरच ठेवा. म्हणजे ओके, ही चिठ्ठी तुमच्या समोरच ठेवा. ठीक आहे. आता हे 5 कलर आपण इमॅजिनेशन केले. हो. तर मला या 5 कलरमध्ये कोणत्याही 3 कलर तुमच्या चॉईसचे सांगा. पिंक, ब्ल्यू आणि ग्रीन. पिंक, ब्ल्यू आणि ग्रीन. हो. तुम्हाला चेंज करायचं आहे? नाही. नाही करायचं आहे. म्हणजे हे 2 नको आहे आपल्याला. हो. ठीक आहे, हे 2 कलर बाहेर पडले. हम्म. आता इथं 3 कलर राहिले ना. हो हो. आता 2 कलर काढलेत, अजून आपल्याला 2 कलर बाहेर काढायचे. हम्म. त्या 3 मध्ये तुमच्या चॉईसचे कोणतेही 2 कलर सांगा. पिंक आणि ब्ल्यू. पिंक आणि ब्ल्यू. म्हणजे पिंक आणि ब्ल्यू म्हणजे हा नको आहे आपल्याला. हो. राईट. आता राहिले 2 कलर. ठीक आहे. आता या 2 कलरमध्ये कोणता कलर तुम्ही माझ्या हातात द्याल किंवा मी तो माझ्या पॉकेटमध्ये ठेवणार आहे. ब्ल्यू ठेवा. हा, ब्ल्यू ठेवा. ठीक आहे. आता हाच कलर तुम्ही माझ्या हातात देणार होतात, हे मला माहित होतं का? नाही. नाही. तर एकदा चिठ्ठीमध्ये पहा कोणता कलर आहे आणि कॅमेरा समोर पण दाखवा. ब्ल्यू. ब्ल्यू कलर. हा, म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मला खूप मोठी काही शक्ती आहे किंवा मी म्हणजे हे बघा, मी जर आता जर कुठे जर झाडाखाली जर बसलो ना, तर खूप मोठा आश्रम मी चालू करू शकतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ही एक कला आहे आणि हे कोणीही शिकू शकतं. माझ्या कोर्समध्ये सुद्धा मी ह्या गोष्टी शिकवतो सगळ्यांना. का शिकवतो? हा, त्याचं फक्त चुकीचं तुम्ही काय करायचं नाही याची एक शपथ घेतली जाते किंवा चुकीच्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत सत्य गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही जर हे सत्य जर म्हणजे चुकीच्या जर गोष्टी केल्या तर त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल करतो, जर कोणी जर हे चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला तर. तर अशा प्रकारे याला मेंटॅलिझमच म्हणतात आणि हे कोणीही करू शकतं. आणि हे शिकवण्यासाठी मला फक्त 5 मिनिटं लागतात, याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. कोणीही शिकू शकतं. मग त्या गोष्टींवर विश्वास ठेवावा का नाही? हे बघा, मी तर म्हणतो 100% नाहीच. का? कारण हे बघा, चमत्काराला नमस्कार आहे. आणि संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की चमत्कार हा नाहीच आहे, चमत्कार हा नसतोच. हे संत तुकाराम, तरीही आपण तेच करतोय. पहा, जिथे चमत्कार आहे तिथेच पळतो. अजूनही असे फरशीवाले बाबा, टोमॅटोवाले बाबा, हे जे काय रस पितो आपण जातो, तर तिथे काय ह्याच गोष्टी. शेवटी नंतर समजतं की त्या पाण्यामध्ये स्टेरॉइड होतं. म्हणजे कुठेतरी सायन्सच आहे ना. हा, फक्त तुम्ही ते मोकळं करा. जसं मी आता हिप्नोथेरपी मोकळं करतोय मी, म्हणजे कोणताही प्रश्न असू द्यात, कसलाही किती हे असू द्यात, तर त्या प्रत्येक व्यक्तीला मी अगदी मोकळेपणाने सगळं सांगतो. आणि किती इझी आहे. तसं शिकायचं म्हटलं तर 2 दिवसात शिकता येतं हेच शास्त्र. पण हेच शास्त्र आपण जर कंटिन्यू त्याची जर प्रॅक्टिस केली, कमीत कमी 100 लोकांवर जर व्यवस्थित जर तुम्ही जर शास्त्रोक्त पद्धतीने, हा, मग त्याच्यानंतर तुम्ही या गोष्टीमध्ये येऊ शकता. कारण या गोष्टीकडे आपण करिअर म्हणून, मी आता नवीन कोर्सेस वगैरे मी लॉन्च करतो की करिअर म्हणून पाहणं गरजेचं आहे. कारण एक जबरदस्त करिअर म्हणून, कारण गरज आहे, आज ही काळाची गरज आहे. हिप्नॉसिस ही काळाची गरज आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी याचा यूज केला पाहिजे आणि इतरांनाही त्याची जी काही निगेटिव्हिटी आलेली आहे तर ती पूर्णपणे गेली पाहिजे. आणि सर, तुम्ही गेले 25 वर्ष या क्षेत्रात आहात, प्रॅक्टिस करत आहात आणि 1 लाखपेक्षा जास्त लोकांना तुम्ही ट्रीट केलेला आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, कम्युनिकेट केला आहे. तर हा सगळा प्रवास किंवा हा अनुभव तुमचा कसा होता? मी सांगितलं की हे माझ्यासाठी कष्ट नव्हते. पहिली गोष्ट म्हणजे मी 14 तास 18 तास जे काय काम करतो किंवा मी स्वतः, म्हणजे हे बघा, मी तुम्हाला जर सांगतोय एक म्हणजे नियम जर मी तुम्हाला सांगतोय किंवा हिप्नॉटिझमचे नियम सांगतोय, तर ते स्वतः मी सुद्धा अवलंबणं हे गरजेचं आहे. मी जर स्वतःला जर मी प्रोग्रामिंग करू शकलो तरच मी लोकांवर प्रोग्रामिंग करू शकतो. जसं की मी हार्ट अटॅकमधून सारख्या विषयातून मी स्वतः बाहेर आलोय, पण मी हे जे आपलं 1 इंचाचा भाग आहे ना, त्याच्यावर सुद्धा मी कंट्रोल आणलाय. आता ते म्हणाल तुम्ही कसं? आता हा 1 इंचाचा भाव, जिथे चव असते बघा, आता ह्या चवीमुळे माणूस किती वेळा खाणं किंवा याच्यामधून तो बाहेर पडू शकत नाही किंवा कंटिन्यू त्याला काही ना काही चालूच आहे. पण ह्या 1 इंचावर जर आपण कंट्रोल जर आणला
तर एवढे सगळे स्क्वेअर फूट बिघडणार नाहीत तुमचे. म्हणजे याच्यामध्ये वेट लॉस सारखे सुद्धा अगदी चांगल्या केसेस माझ्याकडे आहेत की महिन्यात नुसतं ऑडिओ ऐकून 4-4, 5-5 किलो वजन अगदी सहज कमी झालंय. सगळं जे काही करताय ते सगळं करा तुम्ही. म्हणजे तुम्ही दिवसभराचं जे तुम्ही काम आहे, जे काय आहे, आम्ही कुठे सांगत नाही तुम्ही व्यायाम करा, एक्सरसाइज करा, कमी खा, असं काही सांगत नाही. तरी सुद्धा आपल्या आतून ज्यावेळेस ती प्रेरणा येते त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या सहज व्हायला सुरुवात होते. सर, आणि एक शेवटचा प्रश्न पॉडकास्टच्या आधी, आपण एक ऑफ द टॉपिक प्रश्न आहे थोडा. पॉडकास्टच्या आधी ज्यावेळेस आपण बसलो होतो त्यावेळेस तुम्ही मला बोलताना सांगितलं की मी दिवसातून फक्त एकदाच जेवतो. तर ही म्हणजे म्हणजे कुठल्या डाएटचा प्रकार आहे किंवा हे तुम्हाला कसं काय शक्य होतं? कारण की माणूस बघितला आपण की भूक भागली तरी खातच राहतो, परंतु तुम्ही दिवसातून एकच मील घेता आणि किती वर्षापासून करत आहात आणि कसं काय, म्हणजे कुठून सुरुवात झाली याची? ऍक्च्युली मी कामातच एवढा व्यस्त असतो की मला भूक कधी हे कळतच नाही. भूक लागलेली सुद्धा कळत नाही. म्हणजे सकाळी एकदा जर मी 8-9 वाजता काम सुरू केलं तर रात्री 7-8 वाजेपर्यंत हे कंटिन्यू चालूच असतं. आणि त्याच्यामध्ये मला कामामुळे आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी की बाबा म्हणजे जेवणाचं जे काय तारतम्य सगळं माझं विस्कळीत झालं होतं. पण कळत नकळत नंतर कळायला लागलं जास्त जेवण्यामुळे जे आजारपण होतात आणि न जेवण्यामुळे तुमच्यामध्ये जो उत्साह असतो किंवा जी काही पॉझिटिव्हिटी राहते किंवा कोणते आजार येत नाहीत, हे हळूहळू थोडासा मी अभ्यास केला. याच्यासाठी काही वेगवेगळे डाएट आहेत, दीक्षित डाएट सारखे वेगवेगळे. हा, ते मी पाहिलेले नाहीत, पण मला स्वतःला हे कळतं की मी जेव्हापासून वन टाइम मीलवर आलो तेव्हापासून माझ्यामधली ऊर्जा वाढत गेली. मला हवं तेव्हा मी पडल्या कुठेही झोपतो. 10 मिनिटाच्या प्रवासात सुद्धा माझी एक झोप होते. म्हणजे इतकं सगळं सोपं झालंय. आणि हे जर तुम्हाला हे सगळे करू शकतात. हा, तर लोक म्हणतात की नाही चक्कर येईल मला, मग हे नाही होत, ते नाही होत, ऍसिडिटी होतीये. हे सगळं खोटं आहे. काही दिवस करून बघा, हे सगळं होतं, पण काही दिवसानंतर याची सवय लागून जाते. तर हे आपण अगदी सहज प्रत्येक जण करू शकतो. वा, खूप छान सर. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी तुम्ही मोकळ्या मनाने आणि सगळ्यांना पटतील अशा पद्धतीने आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. येस.